मला डाएटशी संवाद साधताना आणि शिक्षकांशी संवाद साधताना खूप आनंद मिळतो. आयुष्य आणि जीवन आणि जग जिंकल्याचा आनंद आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना होत असतो. खरं तर मला खूप आनंद आहे. कालच सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्रातल्या मराठी शिक्षकांचं ई बुकचं प्रकाशन केलं आम्ही. नांदेडनं पुढाकार घेतला होता. मला वाटतं की डाएटचंच त्यामध्येही अतिशय महत्वाचं योगदान आहे. 8व्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भातलं जे व्याकरण आहे त्या व्याकरणाचं ई बुक इतकं अप्रतिम विलक्षण प्रेरणादायी पुस्तक तयार केलं आहे. सुंदर अगदी संपूर्ण अभ्यासक्रम व्याकरणाचा त्यांनी एका पीडीएफ मध्ये 10-12 राज्यातल्या शिक्षकांनी एकत्र येऊन निर्माण केलेला आहे. सृजनशीलतेचं आणि निर्माणाचं एक अप्रतिम उदाहरण म्हणजे कालचं ते पुस्तक. छान संवाद झाला कालचा आणि आज आपल्याशी मला संवाद करण्याची संधी मिळते आहे. यासाठी आनंद होतो. तुकोबांचा एक अभंग आहे फार चांगला. माझ्या जातीचे मज भेटो कोणी, म्हणजे कास्ट या अर्थानं जात नाही इथं. शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी हे एकाच जातीचे आहेत. शिक्षण ही आमची जात आहे. विद्यार्थी हे आमचं दैवत आहे. चिपळूणकर नेहमी म्हणायचे, चिपळूणकर सर. त्या पद्धतीनं माझ्या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया, तया लागी जीव होतो कासावीस. काय सुंदर शब्द वापरलाय तुकोबा यांनी. तया लागी जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे, तुका म्हणे तोची सुदिन सोहळा. अप्रतिम. तुकोबा यांची ताकद जेवढी होती, शब्दाचं सामर्थ्य एवढं होतं की तुका म्हणे तोची सुदिन सोहळा. हा सुदिन आहे आणि सोहळा आहे. हा सुदिन आणि एक सोहळा आहे. तुका म्हणे तोची सुदिन सोहळा, गाऊया गोपाळा धनीवरी. इतकं सुंदर. आणि म्हणून म्हटलंय माझी या जातीचे मज भेटो कोणी. तर माझ्या जातीचे हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि तो आनंद आहे मला. नेतृत्व हा विलक्षण प्रेरणादायी असा समाजातला, शिक्षणातला, राजकारणातला, नीती तत्वातला, अर्थ विभागातला सगळीकडचा सद्गुण आहे नेतृत्व म्हणजे. नेतृत्व हा माझा आवडीचा विषय आहे. खरं तर शिक्षक हा नेतृत्वच करतो वर्गाचं. त्या 40-30 मुलांचं नेतृत्व करतो. आंबेडकर सरांसारखा एखादा चांगला नेतृत्व करणारा नेता भेटला तर काय होऊ शकतं, एक प्रतिकात्मक प्रारंभ आहे. त्या गोष्टीनच मी आपल्या संवादाचा प्रारंभ करतो. एका ऋषींच्या एक छानपैकी आश्रम होता आणि त्या आश्रमात विद्यार्थी शिकत असताना असा पावलांचा आवाज आला खूप. ऋषींनी सांगितलं का शिष्याला जाऊन बघ कोण आहे. तो बाहेर आला आणि उंच टेकड्यावर जाऊन पाहिलं त्यांना. तो म्हणाला, सर या ठिकाणी एक मेंढरांचा खूप मोठा कळप येतोय आणि त्या मेंढरांच्या कळपाचं नेतृत्व अगोदर प्रथम म्हणाला की सिंहाचं एक फार मोठा एक झुंड येते आणि त्या सिंहाच्या झुंडीच्या पुढं एक मेंढी आहे जी नेतृत्व करते त्या सिंहाचं. येऊन सांगितलं गुरुला. गुरु म्हणाले काळजी करू नका, बसा, आपला अध्यापन चालू ठेवा. सिंह जरी असतील 1000 आणि नेतृत्व जर मेंढरू करत असेल पुढे येऊन तर काय भ्यायची गरज नाही. सिंहाचं सिंहपण कर्तृत्व विसरून गेले ते सिंह सगळे, कारण समोर मेंढरानं नेतृत्व केलंय त्याचं. चिंता करू नका. तसंच झालं. ती सिंहाची झुंड बाजूला निघून गेली, काही झालेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आवाज यायला लागला असाच तापांचा, पावलांचा. धूळ उठत होती. त्यावेळेला पुन्हा गुरुनं सांगितलं की एका शिष्याला जाऊन बघून कोण येत आहे. तो शिष्य उंचावर गेला आणि पाहिलं. तो म्हणाला, त्याने बघितलं 1000 मेंढरं होती आणि नेतृत्व करत होता सिंह. सगळ्यात समोर सिंह होता, एकच सिंह. 1000 मेंढरं होती. त्याने सांगितलं गुरुला की 1000 मेंढरं आहेत पण नेतृत्व मात्र सिंह करतोय. गुरुने सांगितलं चला आता बाजूला जाऊया. मेंढरांचं नेतृत्व सिंह करत असेल तर 1000 मेंढरं 1000 सिंहाचं बळ घेऊन कामाला लागलेली आहेत. पूर्वीची जी झुंड होती ती 1000 सिंह होते पण नेतृत्व मात्र एक मेंढरू करत होतं. त्यामुळे त्यांचं पौरुष्य, त्यांचं शौर्य, त्यांचं धाडस, त्यांचं नेतृत्व सगळं खजील झालेलं होतं. आणि तसंच झालं. सगळे बाजूला गेले. त्या मेंढ्यांमध्ये इतकं बळ आलेलं होतं कारण नेतृत्व सिंह करत होता. मला ही गोष्ट नेहमी आठवते. नेतृत्व करणारा जर खरंच सिंहासारखा पराक्रमी, शूर, धैर्यवंत, धीट आणि धाडसी असेल तर मेंढरांना देखील प्रचंड बळ येतं. वर्गातले 30च्या 30 विद्यार्थी जे गरिबासारखे वागतात, मेंढरासारखे वागतात, पण सिंहासारखा एखादा आमचा शिक्षक असेल नेतृत्व करणारा, जसं मी आता आंबेडकर सरांचं उदाहरण दिलं तुम्हाला, तर अप्रतिम अशा प्रकारचं नेतृत्व गुण त्या वर्गामध्ये संचरत असतो. मला एक छोटं उदाहरण द्यायचंय. अभय त्यावेळेला भंडाऱ्याला होते आणि त्यांना आम्हाला प्राचार्य करायचं होतं त्या भंडाऱ्याच्या डाएटचं. मग कारण काम करणारा उत्साही माणूस आहे, जो उत्साही आहे, चांगलं काम करतो, त्याला संधी दिली पाहिजे. मी एक प्रस्ताव पाठवला आदरणीय नंदकुमार साहेबांकडे. सर एक सिनियर आहेत दुसरे, पण काम करण्याचं नेतृत्व देण्याची संधी आपण अभयला देऊ. त्यानंतर 4 वर्षामध्ये मला एकही शिक्षक उशिरा आलेला दिसला नाही. जे उशिरा येतील त्यांना, जे लवकर येतील, छान काम करतील, वर्गामध्ये शिकवताना दिसतील, अशांना आम्ही एक श्रीफळ घ्यायचो. तिथलेच रानातली फुलं, रानफुलं घ्यायची आणि आमच्या गाडीमध्ये 4-2 शाली असायच्याच
आपल्या अधिकाऱ्यांना खूप लोक त्याचा शालचा उपयोग शिक्षकासाठी आम्ही करायचा आणि त्या शिक्षकाचं कौतुक करायचं. वर्गाचं अध्यापन बघून त्या वर्गाला उत्तम नेतृत्व देणाऱ्या शिक्षकांचं कौतुक जाहीर करून सर्व्हिस बुक मध्ये नोंद करून टाकायची. शिक्षणाधिकारी असल्यामुळे तो अधिकार असायचा आम्हाला. शिक्षणाधिकारी तिथं लगेच नेतृत्वाची नोंद त्यांच्या करायची आणि जर चुकलीच असतील कोणी त्यांना सांगायचं, सर आता यापुढे असं करू नका. शिक्षा न करता जेव्हा तुम्ही कोणीतरी पाहते आहे आपल्याकडं, आपल्या कामाकडं, एवढा एक विचारही नेतृत्वाला गती देणारा विचार असतो. आणि म्हणून मग 4 महिन्यानंतर मला एकही शिक्षक कुठं उशिरा येत नव्हते. वेळेच्या आत अर्धा तास शिक्षक यायचे, एक चक्कर मारायचे गावामध्ये आणि 100% उपस्थिती कशी राहील याचा प्रयत्न करायचे. मी गेले काही दिवस बघतोय आदरणीय आंबेकर सर आणि प्रशांत दिग्रसकर आणि त्यांची टीम संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शाळांना रोज भेटी देतात. दररोज वाचायला मिळतं मला आणि मला खूप आनंद होतो. सक्रियता, क्रियाशीलता मानवी उत्कर्षाचं गौरी शिखर गाठायला मदत करते. जे क्रियाशील आहात, सक्रिय आहात, सतत तत्पर आहात, एका जागी बसले तरी अशी अस्वस्थ दशकाची डायरी अशी हालचाल असते तुमची की मी काय करू माझ्या जिल्ह्याच्या गुणवत्तेसाठी, मला शिक्षकांना नेतृत्व द्यायचे, मला शिक्षकांना प्रेरणा द्यायची, मला काय करता येईल, मी काय वाचू, मी काय लिहू, लेख लिहू, पुस्तक लिहू, अजून काय करू, की उत्तम व्याख्यान देऊ वेबिनारच्या माध्यमातून. ही जेव्हा अस्वस्थ करते माणसाला ही क्रियाशीलता, तुम्हाला सांगतो अप्रतिम अशा प्रकारचं यश मिळायला लागतं. आता ज्योत्स्नाताईंनी एवढ्या मोठ्या डिग्र्या वाचल्या लांबच्या लांब अगदी. खरं तर मी नेहमी सांगत असतो की स्वकीर्ती कानीन ऐकावी. स्वतःबद्दलचं चांगलं काही ऐकत असाल तुम्ही आणि तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या एवढे पडत मूर्ख तुम्हीच. म्हणजे स्वतःच घेतलेल्या पदव्या जेव्हा ऐकून आनंद होत असेल तर मी माझ्यासाठी नाही पण माझे शेकडो हजारो शिक्षक मित्र परीक्षेला बसतात, ज्ञानाची साधना करतात, विद्वतेची आराधना करतात आणि या ज्ञानाच्या माध्यमातून जेव्हा पुढे जातात. नांदेड जिल्ह्यातले 37 ऑफिसर झालेले आहेत शिक्षक. मी जेव्हा 95ला पहिल्या प्रथम शिक्षणाधिकारी होतो त्यावेळेला शिक्षकांना प्रत्येक सभेतनं सांगायचा की वाचन लेखन चालू ठेवा, परीक्षा देणं चालू ठेवा, ज्ञानाची आराधना करा, विद्वत्तेचा आणि व्यासंग धरा. तुम्हाला आश्चर्य वाटेल 37-38 क्लास 1 क्लास 2 ऑफिसर नांदेड जिल्ह्यातले आणि 76 ऑफिसर उस्मानाबाद जिल्ह्यातले झालेले आहेत. त्या सगळ्यांना या सभेतनं सांगायचं की वर्ग तर उत्तमच करा, आपली शाळा असते 6 तास, फक्त 6 तासामध्ये विद्यार्थी, आता आंबेकर म्हणाले तसं, आंबेकर सर म्हणाले तसं, विद्यार्थ्यांना वाचन लेखनासाठी 120 दिवस लागतात, फक्त 121वा दिवसच लागत नाही. उत्तम पद्धतीने जर आम्ही शिक्षकांनी नेतृत्व दिलं आमच्या वर्गाला, कारण नेता तोच आहे, तर 120 दिवसामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारे, म्हणजे 30x4 चारित्र्य मारा, 4 महिने पुष्कळ झाले माझ्या प्रिय मित्रांनो. म्हणून मी माझ्या कलंबर खुर्द नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये शिक्षक असताना मी माझ्या विस्ताराधिकारी साहेबाला सांगायचं की सर आपण 4 महिने झाले की या माझ्या पहिलीच्या मुलांना ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये या, माझ्या पहिलीच्या मुलांना महाराष्ट्र टाइम्स पेपर वाचता जर नाही आला तर आपण मला शिक्षा करा. कोणी येत नव्हते. आंबेकर सर आपल्यासारखे त्यावेळेला प्राचार्य किंवा नेतृत्व देणारे लोक असते तर गोविंद नांदेडे नावाच्या एका प्रामाणिक प्राथमिक शिक्षकाचं खूप कौतुक झालं असतं. पण आम्हाला टाकून कसं बोलता येईल, अपमान कसा करता येईल शिक्षकांचा, अशा प्रकारचं वातावरण आम्ही अनुभवलेले होतो त्या काळात 12 वर्ष शिक्षक असताना. आणि म्हणून शिक्षणाधिकारी झाल्याबरोबर शिक्षकांच्या सन्मानाचं एक नवं पर्व आम्ही प्रारंभ केलं. शिक्षकांना अपमानित करायचं नाही, शिक्षकांना टाकून बोलायचं नाही, जे काही त्यांनी केलंय ते समजून घ्यायचं आणि त्यांना फक्त दिशा द्यायची. म्हणून आपण आपल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या शासन निर्णयामध्ये 2015च्या सरळ लिहिलं होतं की आम्ही तपासणी नाही करणार, पर्यवेक्षण, मार्गदर्शन करणार नाही शिक्षकांना, त्यांना दिशा देणार, असा एक शब्द आपण वापरला होता. कारण त्याचा उद्देशच तो होता, शिक्षकांनी नेतृत्व करावं हा उद्देश होता. आणि म्हणून तुम्ही अतिशय चांगलं नेतृत्व करताय. आणि पहिल्याच दिवशी वर्षाचा प्रारंभच 2-3 दिवसापूर्वी झालाय. कालच आमच्या खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या माता, महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या नाही, विश्वातल्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाईंचा जन्मदिवस होता योगायोगानं. त्यांना आम्ही अभिवादन केलं. आणि काल आम्ही त्या कार्यक्रमाचं, जेव्हा मी म्हटलं तुम्हाला 8वीचं व्याकरण, मी शिक्षण संचालकांना बोलणार आहे की जे काही त्यांनी PDF तयार केलंय संबंध राज्याला पाठवा. इतकं सुंदर व्याकरण शिकवलंय 8वीचं. शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा आणि एकंदरीतच मराठी व्याकरणाची अप्रतिम तयारी केली आहे आमच्या त्या शिक्षकांनी. एक शिवसांब सर आणि चंद्रकांत गायकवाड, शिवसांब कल्याण कस्तुरे आणि चंद्रकांत गायकवाड, दोन्ही खाजगी शाळेवर शिक्षक आहेत, खूप सुंदर काम केलंय. हे जर विद्यार्थ्यांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत गेलं तर आत्मविश्वास हा नेतृत्वाच्या यशाचा पहिली चावी आहे. कॉन्फिडन्स आला की वर्गात शिक्षक नेतृत्व उत्तम देऊ शकतात. घाबरलेले, भेदरलेले शिक्षक
वर्गात जाऊन विद्यार्थ्यापुढे काही निर्माण करतील असं वाटत नाही. आणि म्हणून मी नेहमी उदाहरण द्यायचं शिक्षकांना. हजार हजार 2,000-2,000च्या मेळावे आत्ताच आंबेडकर साहेबांनी सांगितलं, संबंध महाराष्ट्रामध्ये तालुक्यापर्यंत आम्ही गेलो होतो. आदरणीय नंदकुमार साहेबांसारखं एक सचैल, अत्यंत उत्साही आणि प्रेरक नेतृत्व आम्हाला मिळालं होतं, महाराष्ट्राला मिळालं होतं. आणि गावागावात शिक्षकांच्या सोबत जमिनीवर बसून माझा आदरणीय नंदकुमार साहेब जेवण करायचे, प्राचार्यांशी संवाद व्हायचा आमचा, शिक्षकांशी बोलायचे आणि विद्यार्थ्यांना बोलायचे. तर अशा प्रकारचं एक नेतृत्व. म्हणून नेतृत्वाचा पहिला गुण आहे आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास कुठून मिळतो? आत्मविश्वास ज्ञानाच्या, व्यासंगाच्या आणि विद्वत्तेच्या मुशीतून जन्माला येत असतो. जितकं जास्त वाचन, जितकं जास्त लेखन, असा दिवस जात नाही की एखादा लेख लिहिला नाही मी स्वतः. आणि आपणही या पद्धतीनं ज्ञान, विद्वत्ता आणि व्यासंग चिंतनातून, वाचनातून, मननातून या माध्यमातून जेव्हा तुम्ही तुमची ज्ञानाची पातळी वाढवता, तेव्हा तुमच्या नजरेला एक आत्मविश्वास येतो. मी मधून मधून काही ग्रुपवर रोज एक विचार टाकत असतो, रोजचा नवीन विचार काही ते प्रेरणेचा. तर त्या विचारामध्ये हेच लिहित असतो मी की आत्मविश्वास असलेल्या, आत्मविश्वास अंगांगातून, रोमारोमातून बाहेर वाहत असतो. डोळ्यामध्ये भेदक नजर आलेली असते. तुमच्या प्रत्येक अवयवाला अर्थपूर्ण आणि कृतार्थ अभिनय आलेला असतो. नेतृत्व ते घडत असतं. मी उदाहरण द्यायचा की पडद्यावर अमिताभ बच्चनची पहिली एंट्री बघा कशी असते. तो कॅमेरामन खाली पायापासनं बरोबर असा वर कॅमेरा नेतात, नंतर चेहऱ्यावर कॅमेरा घेतात. उत्साहाने ओतप्रोत भरलेला अमिताभ बच्चनचा तो चेहरा. अमिताभ बच्चन चित्रपट, नट ह्या गोष्टी काही फार महत्वाच्या असतात असं नाही मला म्हणायचं. नेतृत्व, खरा नेता. अमिताभ बच्चनला महानायक म्हणतात. मी अमिताभ बच्चनला महानायक म्हणत नाही. मी वाडीवर, तांड्यावर, पाड्यावर एकाकीपणे उत्तम रीतीनं अध्ययन अध्यापन करणारा माझा शिक्षक हा महानायक आहे या विश्वातला. त्याच्याशिवाय दुसरं महानायक कोणी असत नाही. चित्रपटातले हिरो बिरो हे नाटकीय असतं सगळं, पण जी एंट्री होते नायकाची, ती एंट्री जर आमच्या शिक्षकाची शाळेच्या प्रांगणात आणि मैदानात झाली, त्याची वर्गामध्ये एंट्री झाली तशी, तर सारे विद्यार्थी इतके उत्साहानं धावत येतात. विठू माझा लेकरूवाळा, संगे लेकुरांचा मेळा. अशा प्रकारचे एक अप्रतिम वातावरण शाळेत तयार होतं. 12 वर्ष मी आनंद घेतलाय. आंबेडकर साहेबांनी घेतलाय. हे शिक्षक होते. आपण सारे शिक्षक होतातच कुठं ना कुठं. आणि म्हणून जेव्हा आम्ही मध्येच मध्ये फोन आला की बंद पडते हे, जेव्हा आम्ही या पद्धतीने नेतृत्व तो शाळेमध्ये जातो, तेव्हा विद्यार्थ्यांना प्रचंड आनंद होतो. मी शिक्षकांना सांगायचं, एखादा पडलेला चेहरा असेल, एक 6-7 शिक्षक असतील तर मी गेल्यानंतर 6-7 जर उभे असतील तर मी अंगुली निर्देश करून म्हणायचा, सर आपण हेडमास्टर आहात का? ते म्हणायचे, सर तुम्हाला कसं कळलं? इतक्या दुर्गम भागातल्या किनवटच्या शाळेमध्ये आपण कधी आला नाही तर कसं कळलं? म्हणलं, ज्याचा चेहरा अति गंभीर आहे तो हेडमास्टर. खरं तर मुख्याध्यापकाचा चेहरा प्रसन्न, हसतमुख, स्मित हास्यानं नटलेला आणि आनंददायी असावा. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, तुमच्या देहातून आनंद प्रस्फुटित झाला पाहिजे, तर वर्गामध्ये आनंद पेरता येतो. नेता आनंदी असावा, नेतृत्व हर्षोल्लिमित असावं, आनंदी असावं. आणि असा असेल मग शिक्षक हसायचे सगळे. ते मुख्याध्यापक म्हणायचे, सर टेन्शन इतकं असतं की मग चेहऱ्यावर गंभीरताच येते. मी म्हणलं, टेन्शन घेऊन नेतृत्व नाही करतायत, हसत खेळत नेतृत्व द्या तुम्ही, तुमची शाळा प्रगतच होते, नंबर 1 वर असते असं म्हणायचो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मी मगाशी एक वाक्य वापरलं होतं, ते शैक्षणिक क्रांतीचं महाद्वार आहे. गेल्या 70 वर्षामध्ये आम्हाला जे करता आलं नाही, त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनेक गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत. माझ्या प्रिय मित्रांनो, पूर्वीच्या मला काल IIT कानपूर तिथल्या एक 8-10 विद्यार्थ्यांनी वेबिनारची विनंती केली की सर आम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आपल्याशी संवाद साधायचे, आमच्या परीक्षेचा भाग आहे तो. IIT म्हणजे VVIP डिग्री असते, IAS सारखी डिग्री. मग त्या 8-10 मुलांशी मी काल बोलत होतो. छान, अगदी NAP बद्दलच बोलणं झालं माझं काल. तर त्यांनी छान अगदी, आणि शेवटी त्यांनी छान प्रश्न विचारले. अप्रतिम बुद्धिमान पोरं ही सगळी. तर त्यामध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला की सर, की आता NEP आणि यापूर्वीचं राष्ट्रीय धोरण किंवा शिक्षण यातला एक फरक किंवा नेमका फरक जर एका वाक्यात सांगा म्हटलं, तुम्ही काय सांगाल? म्हटलं, बाबांनो, माझ्या प्रिय मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकवणं प्रधान होतं आणि आताच्या NAP मध्ये नेतृत्व देणं महत्वाचं आहे, शिकणं महत्वाचं आहे. शिक्षकांनी नेतृत्व द्यायचं आणि विद्यार्थ्यांना शिकण्याला प्राधान्य आहे, शिकवण्याला प्राधान्य नाही. इथं छान वाटलं पोरांना. एक तासभर मी त्यांच्याशी काल सकाळी बोलत होतो की त्या विद्यार्थ्यांना, IIT चे विद्यार्थी होते, त्यांना माहिती हवी होती NAPची. तर महत्वाचं सगळ्यात असं होतं की पूर्वी आम्ही शिकवत होतो आणि आता शिकत आहेत मुलं.
आम्ही फक्त नेतृत्व देतो, आम्ही फक्त विद्यार्थ्यांना प्रशंसा करतो, प्रेरणा देतो, त्यांना पुढे जाण्याबद्दलची छानपैकी अशी उत्साहाची एक नवी जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण करून देतो. म्हणून आपण विषय फार चांगला घेतलाय. NEP 2020 अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापनाचं नेतृत्व. तर नेतृत्वाला हे महत्व आहे. तर पूर्वी शिकवलं जायचं, आता मुलं या धोरणामध्ये शिकतील, शिकण्याची प्रक्रिया प्रदान करतील. आणि म्हणून आता ह्या शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल मी एक गोष्ट आवर्जून सांगत असतो शिक्षकांना कुठेही गेल्यानंतर. थोडासा विनोद आहे, वेळ कमी आहे मला 1 तास, तरी पण मला बोलणं आवश्यक आहे. तर एका गावामध्ये प्रतिकात्मक कथा आहे. एका गावामध्ये असाच एक सतत आगाऊपणा करणारे खूप असतात, नमुने म्हणतात त्याला. असे नमुने खूप असतात खेडेगावामध्ये. मी 12 वर्ष गावातच होतो, ज्याची लोकसंख्या 500 किंवा 600 होती. त्यामुळे तिथले सगळं खेड्यातलं समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नमुनाशास्त्र सगळं हे पहिल्या वर्षामध्ये अगदी जवळून पाहिलेलं आहे मी. नंतर मात्र आपले सर आपल्यासाठी तळमळ करतात. एकदा त्यांच्या मनात खात्री पटली की मग ते लोक आपल्या बाजूनं सोबत असतात. आणि मग तो आगाव नमुना जो होता तो म्हणाला की मी ही गोष्ट सगळीकडे सांगत असतो पुन्हा पुन्हा. तो म्हणाला की मी माझ्या कुत्र्याला बोलायला शिकवलं आहे. वाक्य नीट आहे का म्हणाला, मी माझ्या कुत्र्याला बोलायला शिकवलं. लोकांना आश्चर्य वाटलं. तरी म्हणाले चला आपण जाऊन विचारू कसं काय बोलायला, काय कसं शिकवलंय तुम्ही. सगळे घरी आले. बाजूला कुत्रा बसला होता. लोकांनी विचारलं सांग बोलायला सांग. मी काय म्हटलं होतं, मी माझ्या कुत्र्याला बोलायला शिकवलं आहे. ते बोलायला शिकलं असं नव्हतं म्हटलं, मी बोलायला शिकवलं आहे फक्त मी. गेली 70 वर्ष आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना वर्तनात परिवर्तन होईल यासाठी आम्ही शिकवत होतो, सतत शिकवत होतो. पण शिकले की नाही हे मात्र आम्ही कधी पाहिलं नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं शैक्षणिक नेतृत्व देण्याची जी पद्धती आहे त्या नेतृत्व देण्यामध्ये आम्ही कमी पडलो होतो. आम्ही फक्त एकसारखं सांगत होतो, बोलत होतो. विद्यार्थी ऐकतात की नाही माहिती नव्हतं. म्हणून मी अजूनही म्हणायचा की शिक्षक शिकवतायत, एकटेच बोलतायत. कुठल्याही म्हणजे कमळाची पानं सागरात किंवा तलावामध्ये बुडवली तरी कोरडी फट्ट असतात, त्याला पाणीच लागत नाही. आमच्या अध्ययन अध्यापनाची पद्धती पूर्वीची अशी होती. वर्गात शिक्षक शिकवायचे, पण मुलं ओलीचिंब व्हायची का, मुलं भिजायची का म्हणजे भावनेमध्ये भिजायची का, तर्कामध्ये भिजायची का, आकलनामध्ये भिजायची का, ज्ञानात भिजायची का, त्याचं उत्तर होतं नाही. विद्यार्थ्यापुढे शिक्षक फक्त बोलत राहायचे. विचार करायला प्रवृत्त केलं का आमच्या शिक्षकांनी अध्यापनातून, तर्क करायला प्रवृत्त केलं का, अनुमान काढले का, विश्लेषण केलं का, संश्लेषणाची संधी दिली का लेकरांना, विद्यार्थ्यांना, तर नाही, असं नव्हतं. एकदा धडा सुरुवात केला की ते शेवटपर्यंत 1 तास म्हणजे 45-50 मिनिटं बोलायचे. आणि त्या बोलण्यामुळं उत्तम नेतृत्वाचा अभावच दिसायचा लोकांमध्ये. आणि विद्यार्थी बस बाहेरचं बघायचे. मी म्हणायचा माझ्या भाषणातनं की जर शिक्षकाच्या अध्यापनापेक्षा खिडकीतून बाहेर गाणाऱ्या सुंदर कोकिळेचा आवाज वसंत ऋतूमध्ये गोड असेल तर मुलांनी शिक्षकांकडे का ऐकावं. तुमचं त्या कोकिळेपेक्षा गोड असेल अध्यापन तर मुलं तुमच्याकडे पाहतील. अन्यथा खिडकीतून बाहेर पाहायचा अधिकार आहे तुम्हाला, असं नाही म्हणतायत खिडकीच्या बाहेर का पाहता रे तुम्ही. श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर सिरवे क्षणात फिरून ऊन पडे. त्या कलंबरला असं त्या उंच टेकड्यावरच्या शाळेतून आम्हाला बाहेर पडणारा पाऊस दिसायचा, धोधो श्रावणाचा. मी म्हणायचा श्रावणाचा पाऊस संपेपर्यंत शिकणं बंद. 10-12 मिनिटं पाऊस असतो. सारी मुलं घेऊन बाहेर जायचा आणि पावसामध्ये भिजत भिजत ही कविता गायचं. 1ली पासून 7वी पर्यंत 4थी पर्यंत सगळ्यांना कविता पाठ झाली होती. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर सिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विनलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. मुलांना इतका आनंद मिळायचा. मी म्हणायचा शिक्षकांना, शिक्षणाधिकारी झाल्यावर, श्रावणाच्या छान रिमझिम धारा बसत असतील तर वर्गात कशाला बसून बोर करता. लेकरांना बाहेर पाहायची इच्छा असते, भिजायची इच्छा असते. याला म्हणतात नेतृत्व देणं. द्या नेतृत्व विद्यार्थ्यांना, अप्रतिम बाहेर येऊन विद्यार्थ्यांना भिजू द्या. भलेही एखाद्याला सर्दी होईल, पडसा होईल, होऊ द्या, पण भिजण्याचा आनंद काय असतो. कवीच्या श्रावण माशी या काव्याची प्रतिभा काय ओतप्रोत भरलेली आहे शब्दामध्ये. त्या शब्दाचं मोठेपण या विद्यार्थ्यांना कळेल, त्यांच्या संवेदना जाग्या होतील आणि विद्यार्थी ज्ञानाच्या पातळीवरून भावनेच्या पातळीवर, डॉक्टर बेंजामिन ब्लूम नावाचा विशेष शिक्षण शास्त्रज्ञ म्हणतो, ज्ञानाच्या पातळीवर रेंगाळणारे विद्यार्थी जेव्हा तुम्ही भावनेच्या पातळीवर आणता तेव्हा तुमचं नेतृत्व प्रभावी ठरलेलं असतं. विद्यार्थी अप्रतिम अशा प्रकारे भावनेच्या पातळीवर आले की शिकायला लागतात. त्यांची
प्रज्ञा तीव्र होते, प्रतिभा सूक्ष्म होते आणि तर्क अनुमान आकलनाचे सारे सिद्धांत या विद्यार्थ्यामध्ये येतात. फक्त तुम्ही नेतृत्व नीट द्या अध्यापनाला. हे असं नेतृत्व दिलात की अप्रतिम होतं. ते पूर्वी तरोटा म्हणून असतो, नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात तरोटा म्हणतात, बाहेर विदर्भामध्ये वेगळा शब्द आहे, पश्चिम महाराष्ट्रात वेगळा शब्द आहे. तरोट्याची जुलैमध्ये तरोट्याची झाडं वितभर म्हणजे 1 फूट व्हायची जवळजवळ, फुट. जेव्हा तिसरी चौथीच्या मुलांना मूळ, पान, फूल, खोड असे छानपैकी घटक असायचे, तेव्हा मी माझ्या नंतर मग शिक्षणाधिकारी झाल्यानंतर त्या शाळेला भेट दिली, तर ते पोरं बाहेर काढायचा आणि खोड, पान, फूल, साधं पान, संयुक्त पान हे सगळं शिकवताना तरोट्याची एक एक रोपटा हातात उपटा आणि दाखवा ना मूळ कसं आहे ते. तुम्ही वर्गात बसता आणि विज्ञान वर्गातून शिकवता, सगळी सृष्टी विज्ञान शिकवायला तत्पर आहे विद्यार्थ्यांना. सारी सृष्टी उघडी सृष्टी आहे, बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. पशु पक्षी वेली यांच्याशी मैत्री करू असं म्हटले गाडगिळांनी, म्हणजे एका कवीनं आमच्या गदी माडगुळकरांनी. तर ही सारी सृष्टी जर शाळा असेल तर तुम्ही वर्गात बसूनच का आग्रह करता शिकायचा? असं नेतृत्व द्या त्यांना की ते विद्यार्थी बाहेर येतील, तरोट्याचे एक रोपटं उपटतील, हातात धरतील. माती आणि रोपट्याच्या मुळांचं काय नातं आहे? हे मुळ मातीतनं काय उचलतात? नेमकं क्षार उचलतात, पाणी उचलतात, वर प्रकाश किरण घेतात आणि अन्न तयार करतात. हे जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना बाहेर येऊन विज्ञान शिकवतील, वर्गातलं विज्ञान बस झाला. आता या एनईपी मध्ये वर्गात नाही शिकवायचंय, एनईपी मध्ये नेतृत्व देताना अध्यापन शास्त्रामध्ये प्रात्यक्षिकाची जोड द्यायची आहे, जे आम्ही देऊ शकलो नाही अनेक वर्ष. त्यामुळं 75% शिकू द्या, विद्यार्थ्यांना बोलू द्या आणि 25% फक्त तुम्ही बोला, म्हणजे नेतृत्व द्या तुम्ही तुमच्या वर्गाला. आणि शिक्षक जेव्हा नेतृत्व देतात, तुम्हाला खरं सांगतो विद्यार्थ्यांना शाळा आवडायला लागते. हो, कधीही सोडून जाणार नाही लेकरू शाळा. रोज मी ज्या कलंबरमध्ये शिक्षक होतो, आजही तुम्ही गेलात त्या गावामध्ये तर त्या लोकांना, ते नांदेडे गुरुजी होते तेव्हा 100% मुलं, योगायोगानं नंतरही शिक्षक चांगले मिळाले. आजही चांगले शिक्षक आहेत त्या शाळेमध्ये. एखाद्या महाविद्यालयासारखी इमारत आहे. मी शिक्षक असताना एकच रूम होती आणि मला तर लोकांनी एक झोपडीच करून दिली होती राहण्यासाठी. मी अनमॅरिड होतो, अविवाहित होतो, लग्न झालं तेव्हा 20-21 नोकरी लागली तेव्हा. 4-5 वर्ष मी त्या झोपडीत राहायचा. माझं गाव शिराढोण आहे, तिथून जवळच आहे. पण लोक म्हणायचे, सर इतक्या जवळ कशाला राहता गावात? मी म्हणतो मजा येते छान, अगदी मुलांच्या भेटी होतात, रोज पालकांच्या भेटी होतात, गावातल्या सुखदुःखात सहभागी होता येतं. आता शिक्षकांनी गावात राहावं अशी अपेक्षा नाही आता, कारण सुविधा आहे, मोटरसायकली आहेत, कार घेतल्यात शिक्षकांनी. आपल्याला गौरव आणि अभिमान वाटतो आपल्या शिक्षकांचा की 4 व्हीलर आहे गुरुजींकडे. आमच्याकडे सायकलही नव्हती, म्हणून मग बसनं अपडाऊन करायचं म्हटलं तर सकाळी एक गाडी आणि रात्री एक गाडी. मी त्या गावात राहायचा आणि लोक जीवनाशी संपर्क यायचा रोज. आपल्या सहज जरी शिक्षक बाहेर निघाले फिरायला शाळा संपल्यानंतर किंवा रविवारी, तरी सारे लोक भेटायचे शिक्षकांना आणि एक विचार विनिमय व्हायचा, विद्यार्थी भेटायचे, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी मिळायची. याला नेतृत्व म्हणतात. एका शिक्षकावर आजही असे अनेक शिक्षक आहेत खेड्यामध्ये, जे त्या गावचे नेते आहेत. सरपंचाला कोणी विचारत नाही, पण त्या शिक्षकाला विचारतात अगोदर. मला स्वकीर्ती कानीन ऐकावी म्हटलं होतं, मी स्वतःबद्दल सांगू नये पण सांगण्याचा मोह होतो. एखादी सोयरीक असेल गावातली तरी नांदेडे गुरुजी असतील तर सोयरीक करू, नाही थांबा आज ते नाहीत ना, ऑफिसला कुठेतरी कामासाठी गेलेत, उद्या होईल सोयरीक आमची. म्हणजे गावातल्या सोयरिकीपासून गावातल्या एखाद्या दुःखद प्रसंगामध्ये, एखादी तेरवी असेल गावामध्ये, एखादं कोणी मेला असेल किंवा मृत्यू आला असेल किंवा एखाद्याला आजारी असेल, तर गुरुजींनी यावं, तिथं डॉक्टरांकडे घेऊन जावं किंवा डॉक्टरला बोलवावं. या सगळ्या गोष्टी शिक्षकाच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा देणाऱ्या आहेत. आणि एनईपी 2020 मध्ये शिक्षकानं असं नेतृत्व करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. गावाचं नेतृत्व, लोकांचं नेतृत्व, विद्यार्थ्यांचं नेतृत्व, अध्यापनाचं नेतृत्व, ज्ञानाचं नेतृत्व, आकलनाचं नेतृत्व, या सगळ्या नेतृत्वाला शिक्षकांना आधार द्यायचा, अशा प्रकारची एक सुंदर धारणा या एनईपी मध्ये मांडण्यात आलेली आहे. माझ्या प्रिय शिक्षक आणि आदरणीय आंबेकर सरांची सारी टीम आहे, मोठी उत्साही आहे. या उत्साहाचा प्रत्यय आम्हाला अधूनमधून नेहमी येत असतो. या शैक्षणिक क्रांतीचं प्रवेशद्वार तर आहेच, पण 5+3+3+4 ही एक पद्धती आमची आता राष्ट्रीय धोरणामध्ये. पहिले 5 वर्ष आम्ही पूर्व प्राथमिक शिक्षण केलेलं आहे. म्हणजे या 5 वर्षात प्ले ग्रुप, LKG, UKG, पहिला आणि दुसरा वर्ग, या 5 वर्षामध्ये या शिक्षणाची पूर्वतयारी अपेक्षित आहे आम्हाला. म्हणजे शिक्षकांच्या या 5 वर्षाच्या तयारीवर उद्या, जसं आता आंबेकर सरांनी सांगितलं बोलता बोलता, की 5वीच्या मुलाला 2रीचं वाचता येत नाही आणि 8वीच्या मुलाला 5वीचं वाचता येत नाही.
त्या प्रथमच्या या रिपोर्टनं संबंध महाराष्ट्रामध्ये एकच हलकल्लोळ उठवला होता. आदरणीय नंदकुमार साहेबांनी आम्ही या संदर्भात खूप गंभीरपणे चर्चा करायचो की शिक्षकांना विश्वासात घेऊन आपण या संदर्भात जोपर्यंत काम करणार नाही, आपण नांदेड जिल्ह्यातले सगळे शिक्षक, डाएटची टीम याला साताऱ्यामध्ये गेलेली होती कुमटे बीटला. मी डाएटला प्राचार्य या असताना, संचालक असताना एसआरटी मध्ये डाएटचे आमचे सगळे लोक आंबेडकर सरांसह सगळी टीम आम्ही तिथे घेऊन गेलो होतो. तिथं अगदी दुसरीची मुलं देखील इंग्रजीमध्ये बोलतात. दुसरीची मुलं पावसाळा म्हटलं की पावसाळा आला की आम्हाला आनंद मिळतो, पावसाळ्यात आम्ही भिजत असतो, पावसाळ्यातलं पाणी नदीला वाहतं, नदीमध्ये पूर येतो, पावसाळा आला की पेरण्या होतात आणि पिकं हिरवीगार होतात. काय सुंदर, अगदी आकाशामध्ये छान इंद्रधनुष्य उगवतो. म्हणजे काय असं नेतृत्व, एका विस्ताराधिकाऱ्याने असं, प्रतिभाताईने असं नेतृत्व दिलं आहे सगळ्या संबंध बीटला. आज विस्ताराधिकारी अनेक आहेत या वेबिनार मध्ये आपल्या डाएटच्या सहभागी झालेले दिसत आहेत मला. तर त्या विस्ताराधिकाऱ्यांनी त्या प्रतिभाताईने जे नेतृत्व दिलं आहे ते नेतृत्व आम्ही देऊ शकलो शिक्षकांना. तर शिक्षकांच्या मनामध्ये आत्मविश्वासाचं एक नवं उधाण येतं, एक नवी जिद्द निर्माण होते. आणि या आत्मविश्वासातनं त्या कुमठी बिटातल्या कुठल्याही शाळेत जा तुम्ही, मुलं इंग्रजी बोलतात, कुठलंही गणित द्या, एक शब्द द्या, त्याची 10-20 वाक्य तयार करतात. म्हणजे आंबेडकर सरांना जे अपेक्षित आहे शाळा 2000-2500 शाळांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये, ते हे आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सगळ्यांनी या नेतृत्व देण्याच्या पद्धतीमध्ये आजही आपण क ख ग घ च छ ड ढ बोर्डावर लिहून देतो आणि मग एका मुलाला वाचायला सांगतो. एवढी मोठी शिक्षा जगात कुठलीच नाही. निरर्थक अर्थहीन पोपट पंची जर वर्गामध्ये विद्यार्थी अजूनही वर्णमालेची करत असतील तर इतकं किचकट आणि इतकं निराश शिक्षण कुठेही असत नाही. म्हणून माझ्या प्रिय शिक्षकांना मी विनंती करतो की आपण नेतृत्व देताना, कारण अक्षर हे काही भाषेचं युनिट नाही, एकक नाही, तर शब्द हे एकक आहे, वाक्य हे एकक आहे. अर्थपूर्ण शब्द आणि अर्थपूर्ण वाक्य मुलांच्या कानावर 100 वेळा जेव्हा पडतात, तुम्ही अगोदर त्यांना बोलायची संधी द्या. म्हणजे नेतृत्व कशाला म्हणतात? शैक्षणिक नेतृत्व हेच आहे की वर्गामध्ये माझ्या पहिलीच्या जर 30 मुलं असतील तर सुरुवातीचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत फक्त 4 महिने बोलायला शिकवायचे विद्यार्थ्यांना. म्हणजे बोलू दे त्यांना सगळ्यांना. मुलांनो, चला घरी आज काय खाला तुम्ही सांगा, घरी पाहुणे आले तर काय, पाहुणे आल्यानं काय, पाहुण्यांना तुम्ही काय बोललात सांगा, शेतामध्ये काय पेरलंय सांगा आम्हाला जाऊन. आपल्या गावाच्या जवळून मोठा रस्ता रोड जातोय, त्या रोडवर कोणकोणती वाहनं वाहतात दुरून बघा आणि लिहून काढा किंवा आम्हाला सांगा. अजून लिहायला शिकलेले आहेत मुलं. पहिले 3-4 महिने जर विद्यार्थ्यांना असं नेतृत्व दिलं की बोलायला शिकवलं तर मुलं इतकी छान बोलतात. बऱ्याच वेळा 5वी-6वीच्या मुलांना वर्गात जाऊन जर तुम्ही बोलकं केलात, बोलायचा प्रयत्न केला तर मुलं बोलत नाहीत, त्यांना संधीच दिली नाही. आणि दुर्दैवानं एक अत्यंत दुर्दैवी सिद्धांत शिक्षणामध्ये रूढ झाला गेल्या 60-70 वर्षामध्ये, हाताची घडी तोंडावर बोट. किती भयानक आहे. हाताची घडी घालूच द्यायची नाही कधीच मुलांना, तोंडावर बोट तर द्यायचंच नाही ठेवू. आणि निरर्थक वर्णमाला पाठांतराची अजिबात नाही. क ख ग ग, कशाला क ख ग ग, त्याच्याऐवजी कमळ द्या. मुलीचं नाव आहे आमच्या, ही कमल शब्द त्या बाजूला कमलचं चित्र जोडा. ते चित्र आणि शब्दाचं चित्र कमल, हे 3 अक्षर एकत्र आली की एक शब्द तयार झाला. हे शब्द देखील कमल या मुलीचं शब्दचित्र आहे. किती साधा आणि सोपा आहे. कमलचं बाजूला एक चित्र लावलंय तुम्ही आणि हे शब्दचित्र एकत्र केलंय. असे एक 100 शब्द आणि 100 चित्र एकत्र करून टाकलात आणि सुरुवातीला त्याचा सहसंबंध जोडायचा, अन्वय जोडायचा. पेरूचं चित्र, पला एक मात्रा पे, रला उकार रू, पेरू सुंदर अक्षरात मोठ्या अक्षरात काढलं आमच्या शिक्षकांना. साध्या कागदाच्या पट्ट्या चकत्यावर किंवा वाया गेलेले कागद असतात जाड थोडेसे पुट्टे, त्याच्यावर काढलं आणि पेरूचं चित्र तुम्ही भलेही फोटो काढा आपल्या याच्यावर आणि त्याचं प्रिंट घ्या आणि ते कापून जोडाय का चकतीवर. आणि त्याच्या बाजूला एक दुसरं पेरू आणि पेरूचं चित्र, ह्या 2 गोष्टीचा संबंध मुलं इतकी उत्तम जोडतात की त्यानं नंतर पेरूचं चित्र बाजूला काढलं तरी ते पेरू वाचतात. म्हणजे निरर्थक वर्णमाला वर्गामध्ये पहिलीला शिकवण्याच्या ऐवजी शब्द आणि चित्र या दोन्हीचा अनन्य संबंध जोडला. असं नेतृत्व जर दिलं आम्ही लेकरांना तर काही दिवसाला विद्यार्थ्याला पेरू लगेच म्हणेल तो, चित्र बाजूला काढूनही. मग यातलं पे कोणता आहे? अगोदर शब्द शिकला, नंतर तो अक्षर शिकेल. अगोदर अक्षर शिकून शब्द शिकवायचा आम्ही प्रयत्न करतो. प फ ब भ निरर्थक आहे. आणि म्हणून तुकोबाने एक अभंग, तुकाराम वाचा, फार सुंदर आहे. माझ्या दोन्ही पीएचडी तुकोबाच्या गाथ्यावरच आहेत, त्यामुळे मला तुकोबा खूप आवडतात. अर्थेविन पाठांतर कासया करावे, व्यर्थाची मरावे घोकून या. अर्थाशिवाय पाठांतर घेऊच नका ना.
क ख ग घ कशाला शिकवता? माझ्या प्रिय शिक्षक मित्रांनो, माझ्या विस्तार अधिकारी मित्रांनो, माझ्या केंद्रप्रमुख मित्रांनो, माझ्या बीओ मित्रांनो, आपण जेव्हा शाळेवर जाल तेव्हा त्यांना सांगा हे अर्थहीन क ख ग घ नका शिकू. त्याऐवजी तुम्ही शब्दापासून शिकवा. शब्द शिकवा, शब्द आणि शब्दाचं चित्र दाखवा, चित्र बाजूला काढा, मुलगा शब्द वाचायला लागतो. 40 वेळा 50 वेळा जेव्हा तो पेरू 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 वाचतो तेव्हा पेरूचा आणि त्या शब्दाचा अनन्य संबंध जुळतो. आणि पेरूला बाजूला काढलं तरी पेरू त्यातलं पे कोणता आणि रू कोणता नंतर काढा. 4 महिन्यामध्ये ह्या सगळ्या शब्दांचं वाचन आणि भाषेचं वाचन अप्रतिम जमायला लागतं. नंतर मग पेरू कळला त्यांना की संपलं, प पुन्हा वेगळं शिकवायची गरज नाही. प पतंगाचा कशाला शिकवता? प पतंगाचा तसा पला काही अर्थ नाही. म्हणून शब्द हे भाषेचं मूलभूत एकक आहे. वाक्य हे भाषेचं मूलभूत एकक आहे. या पद्धतीने जेव्हा आम्ही वाचन शिकवतो तेव्हा पहिल्या वर्गातच वाचन शिकतात लेकरं. 5वी पर्यंत जाऊन दुसरीचं वाचन येत नाही. हा प्रथम या संस्थेचा आमच्यावर जो दोष आहे तो दोष नाही जाणार. आणि उद्या पिसा नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी परीक्षा घेते जगातल्या सगळ्या राष्ट्राची. 72 राष्ट्र त्यामध्ये होते. आमचा नंबर 71वा होता. 72वा अगदीच टाकून दिलं राष्ट्र होतं कोणतं तरी, त्यामुळे आमचा नंबर खालून दुसरा होता त्या पिसामध्ये. नंदकुमार साहेब नेहमी म्हणायचे की शिक्षक मित्रांनो, वर्गामध्ये नेतृत्व उत्तम द्या. वर्गामध्ये या पद्धतीनं जर तुम्ही वाचन शिकवलं, या पद्धतीनं आपण छानपैकी गणिताची उदाहरणं लहान लहान 1 2 3 4 9 पर्यंत मुलं छान शिकतात. पण 9च्या पुढे 10 वर गेलं की त्यांना हे कळत नाही 1 आणि 0 काय दिलं याच्यावर, हे कसला 10 किंवा 11. एकावर एक 11 म्हणतो आम्ही. एकावर एक 11 म्हटलं की मुलांना वाटतं एकावर एक 11 कशी होतील. तो एकाचं स्थान काय आहे आणि पुढच्या एकाचं स्थान काय आहे हे विद्यार्थ्यांना आपण जेव्हा त्यांची ही संकल्पना स्पष्ट करतो. संकल्पना स्पष्ट करणं म्हणजे शिक्षण खऱ्या अर्थानं. आणि संकल्पना स्पष्ट उत्तम नेतृत्वाच्या माध्यमातून करता येते. आणि म्हणून माझ्या शिक्षक मित्रांनो, आपण राजकारणातले नेते नसलो तरी आपल्या वर्गातले नेते आहोत. मुख्याध्यापक हा शाळेचा नेता आहे कारण तो नेतृत्व देतो शाळेला. मुख्याध्यापकाने वर्गात जाऊन बघावं. शिक्षकांना काहीतरी उगी बोलू नये, टाकून बोलायचं नाही शिक्षकांना, मुख्याध्यापकाने किंवा विस्ताराधिकाऱ्यांनी किंवा आमच्या केंद्र प्रमुखांनी उगीच टाकून बोलायचं नाही. काय हो तुम्ही असं शिकवताय? अजिबात नाही. शिक्षकांना विद्यार्थ्यासमोर तर अजिबात टाकून बोलूच नका. वर्गात येऊन त्यांच्याशी चर्चा करा. छानपैकी मग चर्चा करा की सर शब्द आणि शब्दाचं चित्र या दोन्हीच्या माध्यमातून शिकवा. 9 पर्यंत ठीक आहे. 9 खडे, 8 गजुके किंवा 5 अजून काड्या, अजून काही 4 अजून काहीतरी गोट्या असं केलात तर ते 4ची संकल्पना स्पष्ट होते. पण 10च्या पुढं स्थान बदललं म्हणजे एकक आणि दशक या स्थानाची संकल्पना तुम्ही जेव्हा 10 वस्तू झाल्या की एक त्याचा बंच बांधला, काड्यांचा बंच समजा, तर 10ला डाव्या हाताला जे आहे हे एक हात 10चा आहे. हा बंच जो आहे 10, ते एकाची किंमत 1 नाही. त्या मुलांना फक्त एकाची किंमत 1 माहित आहे. ते एकाची किंमत 10 आहे कारण त्याचं स्थान बदललंय. आणि पुढे 0 म्हणजे किंमत नाही त्याला इथल्या पुरती तरी कमीत कमी. हा 10 झाला. पुढे 11 जेव्हा होतो तेव्हा डाव्या हाताला जो 1 आहे तो 10 आहे आणि पुढचा 1 आहे तो 1 आहे. त्याच्या स्थानावरनं जी किंमत निश्चित झाली आहे ही स्थान किंमत जेव्हा आमच्या शिक्षक नावाच्या नेतृत्वाने विद्यार्थ्यांना समजावून सांगितली की तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुलं पहिल्या वर्गातच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकतात. ते पुढचं अवघडच नाही. एकदा 100 पर्यंत ही जी संकल्पना आहे अंकांची, स्थानांची, ही स्थानांची संकल्पना, अलीकडे अजून एक अंक वाढला तर शतकाचं स्थान असेल तर तो किती होईल? 100 होईल. हे मात्र शिक्षकांनी समजावून घेतलं पाहिजे अगोदर. सोपं आहे, काही अवघड नाही. त्या कुमटे बिटात गेलात तर तुम्हाला एका दिवसामध्ये जे कोणी गेले नसतील शिक्षक, आता नंदकुमार साहेब नाहीत, नांदेडे नाहीत, आता कोण जाऊ देईल असं काही नाही. तुम्हाला जर कोणते तुमचे मुख्याध्यापक, तुमचे विस्ताराधिकारी जाऊ देत असतं मला सांगा. मी त्यांना सांगेन की तुम्ही जाऊ द्या, या लोकांना जाऊन बघू द्या. ते या पद्धतीने शिकवलं. आताच आंबेडकर साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली की पहिल्या वर्गामध्ये 5व्या वर्गात जाऊन दुसरीचं वाचन येत नसेल, पहिल्या वर्गात या पद्धतीनं जर नेतृत्व आम्ही देऊ शकलो विद्यार्थ्यांना तर माझ्या प्रिय मित्रांनो, बंधू भगिनींनो, की विद्यार्थी इतके तेजस्वी बनतील की विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण हे हित आहे अशा पद्धतीचं. त्यासाठी माझ्या या जिल्ह्यामध्ये भरपूर शिक्षक आहेत. अगदी म्हणजे 10,000 शिक्षक आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि या शिक्षकांनी या पद्धतीनं ज्ञानाचे वेगवेगळे मार्ग अवलंबावेत. म्हणूनच मी माझ्या पदव्या वाचू दिल्या ज्योत्स्नाताईंना. नाही तर पदव्या वाचू नका. पदव्या वाचून काही फायदा नसता. पदव्या काही ज्ञानाचे प्रतीका नसतात. पण परीक्षेसाठी कमी वाचतो आम्ही, स्वतःचं मूल्यमापन करतो आम्ही, आमचं नेतृत्व उत्तम करतो काय हे पाहण्यासाठी परीक्षा हे मूल्यमापनाचं साधन आहे. कारण मला जो विषय दिलाय
की अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापनाचं नेतृत्व, स्वतःचं नेतृत्व स्वतः करण्यासाठी परीक्षा हे एकक आहे अप्रतिम अशा प्रकारचं. आणि म्हणून माझ्या शिक्षकांना ही विनंती आहे माझी, या पद्धतीचं अध्यापनाची दिशा आम्ही पुढे जाऊ दिलो तर मला खात्री आहे की आम्ही चांगलं नेतृत्व देऊ शकू. अध्ययन प्रधान, मी मगाशी बोलताना म्हटलं तुम्हाला, आता शिकणं प्रभावी नाही तर शिकवणं प्रभावी नाही तर शिकणं अधिक प्रभावी करा. वर्गात जाऊन केवळ उभं टाका 1 मिनिट असं छान, पण चेहरा प्रसन्न करा. पडलेला चेहरा नको अजिबात. चेहऱ्यावर प्रचंड सगळा अक्षांश रेखांश दिसते आहे आणि चिंताक्रांत नाही. शिक्षक आनंदी असला पाहिजे आणि आनंदी शिक्षक वर्गात जाऊन उभे टाकतात किंवा विद्यार्थी तुमच्या अवतीभोवती छान शिकायला लागतात, जवळ येतात आणि फिरत असतात. या अशा शिक्षकांशी मग चर्चा सुरुवात करा छान अगदी. एखादं चांगलं वाक्य द्या. 4था वर्ग असेल, 3रा, मी तर बालवाडी 1ली, 2री, 3री, 4थी अशा 5 वर्गांना 12 वर्ष शिकवलं एकट्यानंच. 5 वर्ग. तरीही डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या मुलांना मी म्हणायचं आमच्या विस्तार अधिकाऱ्याला, सर आपण वाचन, माझ्या मुलांचं वाचन घ्या, वाचन नाही आलं तर माझं एक इन्क्रीमेंट बंद करून टाका. मला आयुष्यात कोणी दिलं नाही इन्क्रीमेंट, किती चांगलं शिकवलं तरी. आणि म्हणून शिक्षकांनी अपेक्षाही करू नये, अशी अपेक्षेच्या पाठीमागे दुःख असतं. भगवान गौतम बुद्धांनी म्हटलंय की आशा हे दुःखाचं मूळ आहे. आशा न करता निरपेक्ष पद्धतीने आम्ही जेव्हा अध्यापन करतो, नेतृत्व देतो, तेव्हा खऱ्या अर्थानं एक उत्तम अशा प्रकारची वर्गातली प्रगती चांगली दिसते. आणि डायट नांदेडचं हे काम उत्तम करत आहे सध्या. दररोज आपण लोक वर्गात जाता, शाळेत जाता, भेटता आणि अस्वस्थ आहात सगळे, ते अगदी उत्तम रीतीने परिणाम बाहेर दिसत आहेत. मला अनेक शिक्षकाकडनं मला फोन येतात की सर आज आमचे डायटचे सर आले होते. सगळ्यांचा परिचय आहे मला, कारण 8 वर्ष मी शिक्षणाधिकारी या जिल्ह्यामध्ये असल्यामुळं सारे लोक सांगतात की सर अतिशय सन्मानानं सगळेच आंबेकर सर आणि त्यांची टीम वागते. आम्हाला कधी कोणाला अपमान केलेला आम्हाला आठवत नाही. मला छान वाटतं, मला खूप आनंद वाटतो. त्यामुळं माहितीचं रूपांतर ज्ञानात करणं हे नवनिर्माणाचं पहिलं काम आहे. आणि माहितीचं रूपांतर ज्ञानात करायला लागलो की आमच्या नेतृत्वाची कसोटी लागते. विद्यार्थ्यांना भरपूर काही माहिती आहे, पण त्या माहितीला ज्ञानात रूपांतरित करण्यासाठी मी जेव्हा शिक्षक होतो, आता कुणीतरी मला वाटते ज्योत्स्नाताईच म्हणाल्या की विद्याग्राम नावाचं एक पुस्तक छापलं होतं आम्ही 1995 मध्ये. मला वाटते मी दिवाळीचा सण होता आणि आम्ही 5-7 लोक त्याचं काम करत होतो रात्रंदिवस. दिवसभर प्रशासन बघायचं, शाळा बघायच्या, काम बघायचं आणि रात्री लेखन करायचं त्याचं. तर दिवाळीच्या दिवशी पहाटे 4 वाजता आम्ही त्या मल्टीपर्पज मध्येच तिथंच जेवण मागवलं आमच्या घरून आणि तिथं आम्ही जेवण केलं दिवाळीच्या दिवशी. आमचे बोर्डे सर नावाचे एक सर होते, आपल्याच डायटला प्राचार्य होते काही दिवस, ते माझे गुरु आहेत. जेव्हा मी डीएडला होतो तर ते म्हणायचे सणापेक्षा इसवी सणाला जे महत्व देतात ते जीवनाची सारी क्षेत्र काबीज करतात आणि उत्तम नेतृत्व देतात. सर होता दिवाळीचा, पण आम्ही विद्याग्राम लिहित होतो. विलास ढवळे, व्यंकटेश चौधरी, शिरीष आळंदे, शिवा कांबळे, ही एक 5-6 लोकांची अशी टीम होती. मग सगळे प्रायमरी टीचर होते. त्याच्यामध्ये एक तुकाराम खानजोडे आता नाहीत हयात. ह्या सगळ्यांनी दिवाळीच्या दिवशी ते पुस्तक पूर्ण केलं आम्ही. त्याचं प्रकाशन प्रधान सचिव कुमुद बन्सल मॅडमच्या हस्ते केलं आणि जिल्ह्यात दिलं. अजूनही शिक्षक मला सांगतात की सर ते जे विद्याग्राम होतं ना, त्याच्यातले अनेक उपक्रम आम्ही अजूनही करतो. त्यामध्ये सगळे शुद्ध शैक्षणिक उपक्रम होते. शैक्षणिक नेतृत्व आणि मूल्यमापन कसं असतं हे त्यामध्ये अतिशय उत्तम रीतीने आम्ही दिलेलं होतं. आता पुढे या पुढचा भाग आहे, वेळ संपत्ती आली आहे खूपच. तर्क, अनुमान, आकलन, विश्लेषण आणि संश्लेषण हे नेतृत्वाने वर्गातल्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांमध्ये आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबिंबित करायचं आहे. मला एका शाळेमध्ये एका शिक्षकाने विचारलं की सर पहिलीच्या वर्गाला अनुमान आणि तर्क कसा देता येईल, एवढी छोटी पोरं असतात. म्हटलं जरूर देता येतात. आणि मी उदाहरण दिलं. मागच्याही वेळा आपल्या डाएटच्या संवादामध्ये मी हे उदाहरण दिलं होतं. मी अनेक ठिकाणी उदाहरण देतो. हे प्रयोग केला मी छोट्या गावामध्ये. एक पहिलीचं मूल बोलवलं, त्याला सांगितलं एक 10 मिनिटं विद्यार्थ्याशी बोललं की विद्यार्थी प्रेमानं बोलायला लागतात आपल्यावर. छान अगदी की म्हटलं बाबा तुझ्या पाठीमागे कुत्र्याचं छोटं पिल्लू लागलं, तू काय करशील? ते पोरगं क्षणभर असं पाहिलं माझ्याकडं आणि लगेच म्हणाला मी जोरात पळेन. मी म्हटलं कुत्र्याचं पिल्लू जोरात पळालं. बघा, तर्क केलाय त्यानं, अनुमान केलंय, आकलन झालंय त्याला समस्येचं. समस्या काय आहे? एक छोटस कुत्र्याचं पिल्लू पाठीमागे लागलंय. पोराचं वय आहे 6 वर्ष, वर्ग शिकतोय, पहिलीमध्ये शिकतोय. तो म्हणाला की कुत्र्याचं पिल्लू माझ्या पाठीमागे लागल्याबरोबर मी जोरात पळेन. हे त्या विद्यार्थ्यानं केलेला तर्क होतं आणि त्यानं आकलन झालं त्यानं की समस्येचं काय आहे ते. मी म्हटलं ते पिल्लू अजून जोरात पळत असेल तर? मग म्हणाला मी छोटासा दगड घेईन आणि त्याला भिरकावून मारीन फेकून. दुसरं आकलन केलं त्या लेकरानं. मी म्हटलं अजून दगड मारला असता फिरला अजून मागे लागलं तर? तुम्हाला कुणीतरी रस्त्यामध्ये मोठं माणूस असेल त्याच्या मी कमरेला मिठी मारीन. वाव, काय पहिलीचं मूल 6 वर्षाचं
किती सुंदर तर्क आकलन आणि अनुमानाचे वेगवेगळे टप्पे पार पाडते आहे पोरग ते. म्हटलं अजून काय करशील, माझं तोपर्यंत घर येईल आणि मी माझ्या घरी जाईन. मी त्याला छान शाबासकी दिली, एक छोटासा पुरस्कार दिला आणि सांगितलं, सर मुलं असा तर्क करतात, असं अनुमान करतात, असं आकलन होतं त्यांना, समस्येचं विश्लेषण असं करतात, समस्येचं संश्लेषण असं करतात. आपण फक्त प्रश्न विचारा त्यांना. आपण प्रश्न विचारताना आपण कमी पडतो. म्हणजे प्रश्न विचारण्यामध्ये आम्ही टॉप झालो की नचिकेत आणि यमाचे ते प्रश्नोत्तर आहेत, नागसेनाचे प्रश्नोत्तर आहेत बौद्ध साहित्यामध्ये. हे प्रश्न विचारायला एकदा जमले विद्यार्थ्यांना वर्गामध्ये, आपल्याला शिक्षकांना आमच्या सोपे सोपे साधे साधे प्रश्न, वर्ग प्रफुल्ल होतो. इतका चैतन्यानं भरलेला असतो की चैतन्याचा जिव्हाळा प्रकटला भूतळा, म्हणजे असं म्हटले ज्ञानेश्वराच्या महाराजांबद्दल, तर वर्गातले ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी ज्या बसलेल्या असतात ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या, चैतन्यानं भरलेल्या असतात. नेतृत्व चैतन्याचं दिलं वर्गामध्ये तुमच्या अध्यापनाला तुम्ही, की माझ्या प्रिय शिक्षक भावा बहिणींनो, आपल्या सगळ्यांना एक वेगळी अनुभूती मिळते. पहिलीतच मुलं शिकायला लागतात चांगलं, पुढे दुसरी तिसरी चौथीला तर ही मुलं आत्ता दीप भव, भगवान बुद्धाचं एक तत्व आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या गतीनं तुमच्या प्रकाशानं पावलं टाका आणि चालत राहा पुढं. तुम्हाला कोणी वाट दाखवणार नाही, मी वाट नाही दाखवणार तुम्हाला. तुम्ही तुमची तुमची वाट तुम्ही शोधा आणि पुढे चला. पहिल्या वर्गामध्ये ह्या मानसिक प्रक्रिया परिदृढ करता आल्या, ह्या मानसिक प्रक्रिया अधिक सकस केल्या, तर मला खात्री आहे की मुलांना तर्क अनुमान आणि आकलनाच्या पायऱ्या वरवर गाठत जातो. आणि नेतृत्वानं दिलेलं सगळ्यात मोठं वरदान असतं. घरच्या पालकांना दिसतं की कविता वर्गात शिकलेली जर मुलगा घरी म्हणत असेल तर त्यांना नक्की लक्षात येतं की आपलं मूल काहीतरी शिकते आहे. खडखड खडखड वाचत असेल मुलगा घरी, तर पालकांचं वेगळं प्रबोधन करण्याची आवश्यकता नाही. पालकांना आपलं मूल पहिल्या वर्गातलं वाचते आहे, दुसरीतला मुलगा वाचतोय खडखड पुस्तक, पालकांना खूप आनंद होतो. शिक्षकांची ऋण व्यक्त करतात आणि गरज नाही की पालकांचं वेगळं प्रबोधन करण्याची. मित्रांनो, या पद्धतीनं एकतरी सृजनाचा आविष्कार रोज घ्या. एखादं चित्र काढायला सांगा लेकरांना वहीवर छान, यालाच नेतृत्व म्हणतात. दुसरं काय? तुम्ही एक छान चित्र काढून द्या फलकावर, जसं येईल तसं येईल. मी चित्रकार नव्हतो, पण आम्ही ज्यावेळेला मी शिक्षक होतो 80ला, त्यावेळेला आमच्या पाठामध्ये वर्ड बग हा पहिला धडा होता. कारण कमळ बग वर टीका झाली. ते म्हणजे खेड्यामध्ये कमळच नसते, तुम्ही कमळ बग काय करता. मी बालभारतीला काही दिवस होतो स्पेशल ऑफिसर पर मराठी म्हणून, विशेष अधिकारी मराठीचा. मग आम्ही काय केलं, वर्ड माहित असतं सगळ्यांना, वर्ड बग. कारण पहिल्या धड्यामध्ये काना मात्रा उकार वेलांटी नको होती. मग बालभारतीमध्ये ती थोडी सुधारणा केली आणि वडाचं चित्र काढलं, वड बग. वड सगळ्यांना माहित होता, वड बग, वडाचं चित्र. आणि वड हा शब्द मुलांना तयार होत असतो. मला चित्र येत नव्हती, पण मी अशा 2 रेषा 2 खोड काढायचा आणि वर उगी असं गोल 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 केलं की वडाचं चित्र दिसायचं. तुम्ही काय आहे हे सांगावं लागलं किंवा सांगितलं की बघितलं की मुलांना कळतं की हे वड आहे. रूपरेषा जरी काढली, शिक्षकांना चित्रकार असण्याची आवश्यकता नाही, पण चित्र काढता आलं पाहिजे त्याला. शिक्षकांना गायक असण्याची आवश्यकता नाही, पण गायनाचं नेतृत्व त्याला देता आलं पाहिजे. एखादा विद्यार्थी गात असेल, त्याला प्रेरणा देता आली पाहिजे. शिक्षकाने स्वतः गाऊन विद्यार्थ्यांना गायलं की मूल्यमापनाचं नेतृत्व देण्यात आलं. मूल्यमापन ही अध्ययन प्रक्रियेची पायाभूत रचना असते एक प्रकारची. मूल्यमापन तरी काय आहे? आता तर आम्ही नवीन NEP मध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेला एक गौण महत्व दिलंय. तुम्हीच घ्या परीक्षा, काही हरकत नाही. आता आम्ही बोर्डाकडनं परीक्षा घेत बसणार नाही. शिक्षक जो वर्गात अध्ययन करतो, तो अध्ययनाचा कर्ता, अध्ययनाचा निर्माता, तोच सृजनशील असतो, तोच निर्माता असतो. तो शिकवतो, मुलं शिकतात आणि तो शिकलेल्या मुलांचं मूल्यमापन, मी आता मगाशी म्हणलं तसं, छान प्रश्न विचारून, छान फलकावर बोलून, मी वडाचं चित्र काढलंय, मुलांना तुम्ही तुमच्या पाठीवर वडाचं चित्र काढा, झालं मूल्यमापन. आता मूल्यमापनाचं नेतृत्व वेगळं काय देणार आहात तुम्ही? जे अध्ययन संस्कार तुम्ही केले, जे अध्ययन अनुभव तुम्ही दिले, छोटं वडाचं चित्र फलकावर काढून मुलांनी पाठीवर काढलं, तुम्ही दिलेल्या अध्ययनाचं तुम्हीच मूल्यमापन केलं. सगळे पोरं वडाचं चित्र काढतात, वडाचं चित्र काढायची संधीच देत नाही आम्ही. आणि म्हणून मुलं अगदी दुर्मुख झालेली असतात, अतिशय निराश झालेली असतात. मुलांना याला अध्यापन शास्त्र म्हटलंय, तुम्ही छान म्हटलंय. आणि NEP मध्ये ह्याच गोष्टी आहेत. याला अध्यापन शास्त्रामध्ये स्टिम्युलस व्हेरिएशन म्हणतात. चेतकात बदल करा. NEP 2020 म्हणतो वर्गात गेल्यानंतर 100 चेतक बदला 30-35 मिनिटांमध्ये. तुम्हाला जर उत्तम नेतृत्व द्यायचं असेल तर चेतक बदला. हे चेतक काय आहेत? स्टिम्युलस काय आहेत? हे चेतक म्हणजे डोळ्यानं पाहणं, हातानं कृती करणं, पायानं कुठेतरी बाहेर जाणं, एखादं रोपटं उपटून आणणं, साखरेची चव मुलांना चाखायला देणं. म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या इंद्रियांना वेगवेगळे अनुभव दिले तुम्ही.
की पहिलीची मुलं नेते बनतील, नेतृत्व करतील उत्तम रीतीनं. पहिलीची मुलं अप्रतिम बनतील, इतके आत्मविश्वास घेऊन बाहेर पडायला लागतील, उगीच कोणाला तरी बुक्क्या बिक्क्या मारणार नाहीत. वर्गामध्ये क्रिएटिव्हिटी सृजनशीलतेचे अनुभव देत नसू आम्ही की पोरं खडे मारतात एकमेकाला दनादन. त्या वर्गातल्या शिक्षकाचं ते अपयश असतं की नेतृत्व देण्यामध्ये गुरुजी कमी पडले. एकमेकाला खडे मार, दगड मार असं जेव्हा करतात तेव्हा समजायचं सर तुम्ही तुमच्या वर्गात नेतृत्व नीट देत नाही. तुम्ही तुमच्या वर्गात मूल्यमापनाचंही नेतृत्व नीट करत नाहीत. मुलं खडे मारतात एकमेकामध्ये. आणि म्हणून जो स्टिम्युलस व्हेरिएशन तुम्ही करताय, जे तुम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभूती देताय, अनुभव देताय, या अनुभवाचं मूल्यमापन तिथंच करायचं लगेच. एनईपी 2020 मध्ये 2020 मध्ये ही अपेक्षा आहे. अध्ययनाचं नेतृत्व करावं तुम्ही आणि मूल्यमापनाचं नेतृत्व तुम्हीच करावं. 30-35 मिनिटांमध्ये 30 मिनिटं अध्ययन अनुभव दिले तर 5 मिनिटं नेतृत्वाचं तुम्ही त्यांच्या मूल्यमापनाचं नेतृत्व करायला द्यायचे. प्रत्येक मूल तयार झालेलं असतं. आमचे नंदकुमार साहेब नेहमी म्हणायचे की कोणीही मूल मूर्ख नसतं. बऱ्याच वेळा ते धुळ्यात कधी बैठक धुळ्यामध्ये शाळा भेटीला जायचे नंदकुमार साहेब, आम्ही वेगळ्या शाळा भेटी करायचो. तिथले शिक्षक म्हणायचे सर माझ्या वर्गामध्ये 30 मुलं आहेत, फक्त 5 मुलं कोपऱ्यातले आहेत ना, त्यांना काही विचारू नका, ते मूर्ख आहेत. नंदकुमार साहेब म्हणायचे ते माणसाचेच लेकरं आहेत, ते मूर्ख कसे असू शकतील? त्यांना तुम्ही संधी देत नाही, त्यांना तुम्ही या स्टिम्युलस व्हेरिएशनचं नेतृत्व देत नाही, त्यांना तुम्ही मूल्यमापनाच्या प्रक्रियेत सहभागी करत नाहीत. म्हणून ती 5 मुलं बाजूला बसलेली आहेत. त्यांनाही फळ्यावर बोलवा, त्यांनाही वडाचं झाड काढायला सांगा, त्यांनाही त्यांच्या पाठीवर वडाचं झाड काढायला सांगा, त्यांनाही चवी द्या. तिखट म्हणजे काय, गोड म्हणजे काय, कडू म्हणजे काय, आंबट म्हणजे काय, ह्या वेगवेगळ्या चवीचं ज्ञान त्या विद्यार्थ्यांना द्या. पहिलीतल्या ही मुलं तुम्हाला खडखड सांगायला लागतील कोणता पदार्थ कसा असतो, पहिलीची मुलं सांगायला लागतील. म्हणजे मूल्यमापन तुमच्या अध्ययन अनुभूतीच्या सोबतच चालतं. म्हणजे अध्ययन अनुभूतीचं नेतृत्व द्या, लगेच मूल्यमापनाचं नेतृत्व तिथंच द्या. म्हणून आपण आता एनईपी 2020 मध्ये परीक्षांना महत्व कमी देतोय आपण. शिक्षकांनी निरंतर मूल्यमापन करावं असं धोरणामध्ये स्पष्ट म्हटलंय त्यांनी. सतत मूल्यमापन करत राहा आणि सतत मूल्यमापन करत राहिलात की तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं, ज्याला आम्ही अपेक्षित वर्तनातला बदल असं पूर्वी म्हणायचो आणि आता आम्ही अध्ययन क्षमता म्हणतोय, काय विद्यार्थ्याकडनं त्यांच्या काय अध्ययन क्षमता त्यांच्या वर्तनातनं अपेक्षित आहेत, या सगळ्या पद्धती निर्माण जेव्हा करतो आम्ही तेव्हा त्यांना खरंच सगळ्यांना आणि इतका आनंद वाटतो. शाळा सुटावी असं वाटतच नाही लेकरांना. रविवारी देखील शिक्षक विद्यार्थी शाळेत यायचे, कारण मी त्या गावात राहायचा. दिवाळीला मी त्या गावात राहायचा, कारण त्या गावामध्ये जे व्यापारी प्रतिष्ठान होती, सुट्टी असायची दिवाळीला, ते म्हणायचे गुरुजी जाऊ नका, आमच्या इथली या व्यापारी प्रतिष्ठानांचा खेड्यातला नेता शिक्षक असतो. जे शिक्षक आज या वेबिनारला आहेत त्यांनी भाग्य समजावं. आम्ही चुकून दुर्दैवानं परीक्षा दिली एमपीएससीची आणि शिक्षणाधिकारी झालो. जो आनंद नेतृत्व देण्याचा त्या गावाला आम्ही मिळायचा, विद्यार्थ्यांना मिळायचा. आज 70-75 ऑफिसर आहेत त्या कलंबर खुर्द मध्ये, छोट्या गावामध्ये. शिक्षक जेव्हा उत्तम नेतृत्व देतो तेव्हा त्या गावाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या शिलालेखावर अप्रतिम असं सुदैव तो निर्माण करत असतो. ते कपाळावर हाताच्या रेषेवर नसतं हे भाग्य, ते असतं तुम्ही केलेल्या विद्यार्थ्यांना, तुम्ही दिलेल्या नेतृत्वातून, तुम्ही दिलेल्या शैक्षणिक अनुभूतीतून हे निर्माण होत असतं. आणि हा विद्यार्थी लोकसेवा आयोगाची कुठलीही परीक्षा पास होऊ शकतो. जेव्हा पहिलीपासून तुम्ही त्याची तर्क, आकलन, विश्लेषण, संश्लेषण ही क्षमता वाढवता तेव्हा सीसॅटचा पेपर काय असतो एमपीएससीला, सीसॅटचा पेपर पूर्ण या क्षमतेवर आधारलेला असतो. आणि विद्यार्थी पहिलीपासून जेव्हा तयारी करतात, तुम्ही ते नेतृत्व दिले आमच्या शिक्षकांनी त्यांना आणि या पद्धतीने केला, त्या मी मगाशी म्हटलं तसं 72 ते 75 शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, डीवायएसपी, पीआय, ट्रॅफिक ऑफिसर, आरटीओ त्या कलंबर खुर्द मध्ये आज लोक आहेत, ते सगळे विद्यार्थी आहेत. ते मी नाही केलं, त्यांच्यामध्ये जे होतं ते मी फक्त नेतृत्व दिलं मी माझं त्यांना. आणि त्यांच्यात जे होतं, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. शिक्षकांना आमच्या ती जागा सापडली एकदा त्या विद्यार्थ्यातल्या कर्तृत्व गुणाची, प्रतिभेची आणि प्रज्ञेची, की प्रत्येक मूल कुठलीही परीक्षा पास होऊ शकतं. मग पिसाचं काय घेऊन बसला? ते पिसामध्ये आम्ही टॉप येऊ, आमचा नंबर 72-75 राष्ट्र असतील तर पहिला येऊ शकतो. ह्या एनईपी 2020 मधलं नेतृत्व उत्तम रीतीने आम्ही द्यायला लागलो तर मला खरंच खात्री आहे की अप्रतिम असं हे काम आम्हाला करता येतं. त्यामुळं ऑनलाईन डिजिटल शिक्षण आता या एनईपी मध्ये ते एक अंतर्भूत केलंय की तुम्ही नेतृत्व द्या. शिक्षक मित्रांनो अवघड नाही. काल मला चंद्रकांत गायकवाड आणि शिवसंभ कल्याण कस्तुरे या 2 शिक्षकांनी जे काही पीडीएफ तयार केलंय, जे काही व्याकरणाचं अप्रतिम ई बुक तयार केलंय, ते म्हणाले सर आम्हाला काही येत नव्हतं. 4 महिन्यापूर्वी आम्हाला फक्त मोबाईल तेवढा नंबर फक्त फोन लावून बोलता येत होतं. पण आम्ही विचार केला शिक्षकांनी की आम्हाला या ई पुस्तक तयार करणे इतकं ज्ञान मिळालं पाहिजे. त्यांनी काही नाही, फक्त 2 महिने ते म्हणाले सर कोणतीही बटणं आम्ही दाबायचो,
जे कोणतं बटन दाबलं काय परिणाम दिसतात लक्षात यायचं. आणि या दोन शिक्षकांनी, या दोन कर्तृत्ववान शूरवीरांनी ही पुस्तक तयार केलं 4-5 महिन्यामध्ये. शिकले ते. एनईपी 2020 मध्ये 2020 मध्ये तुम्हाला नेतृत्व देताना स्वतःला थोडंसं तंत्रस्नेही करायचं. आपले केंद्रीय सर जसं मी एके दिवशी माझ्याकडे बोलवलं होतो की म्हटलं माझं काहीतरी वेबिनार असायची आणि मध्ये मध्ये इथं रेंज नसल्यामुळे मोबाईल बंद पडायचा, त्यामुळे मोठी पंचायत यायची. म्हणलं केंद्रीय सर तुम्ही या, जरा मला कृपा करून मार्गदर्शन करा. आपल्यापेक्षा उत्तम ज्याला जे येतं त्याच्याकडनं ते शिकण्यामध्ये कसली लाज आली आहे, आनंद वाटला. केंद्रीय सर आपले बसले इथं तास 2 तास माझं वेबिनार जे काय होतं कुठल्या तरी मला ते भंडारा जिल्ह्यालाच कुठेतरी बोलत होतो मी, तर ते पूर्ण झालं. त्यानंतर मग एक 8-10 दिवस संचालक असेपर्यंत वेळच मिळत नव्हता दुर्दैवानं. आणि हाताखाली एवढी यंत्रणा असायची, टेक्नोशेवी 8-10 स्टेनो असायचे, त्यामुळे गरज पडायची नाही, भरपूर लोक होते. पण नंतर लक्षात आलं की हे आपण शिकलं पाहिजे. जे शिवसंभ कल्याण कस्तुरे आणि चंद्रकांत गायकवाडांनी केलं. या वेबिनारला उपस्थित सगळे शिक्षक मित्र, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख तज्ज्ञ झालेत आता खऱ्या अर्थानं. आता कोणी अज्ञानी नाही. तरी पण यातलं अधिक पुढे चला, कारण एनईपी 2020 मध्ये या डिजिटल शाळा करण्यावर प्रचंड भर आहे. खऱ्या अर्थानं कोरोनानं आम्हाला ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल क्लासरूम ही संकल्पना कोरोनानं आम्हाला दिली आहे. या कोरोनाच्या या 8-9-10 महिन्यामध्ये आम्ही इतके होरपळून निघालो, पण जितकं होरपळून निघालो तितके ज्ञानाच्या, तर्काच्या आणि अनुमानाच्या कक्षेमध्ये आम्ही गौरी शंकर गाठलं. खेड्यापाड्यात, वाडी तांड्यामध्ये डिजिटल शाळा झाल्या. लोकांनी खूप छान, शिक्षकांनी ऑनलाईन घरी बसून विद्यार्थ्यांना शिकवलं. हे नेतृत्व देणं आहे. आणि याला डिजिटल आणि ऑनलाईन नेतृत्व देण्याची क्षमता आमच्या शिक्षकांची. नांदेड जिल्ह्यामध्ये 10,000 पैकी 7-8 हजार शिक्षक तंत्रस्नेही आहेत. 1,000-2,000 जुने जे आहेत त्यांना असं वाटतं की येत नाही, पण त्यांनीही प्रयत्न केले तर मला खात्री आहे हे कळेल. कारण विश्वदर्शन शिक्षकांच्या स्वाभिमानाचा परवाच एक 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी निर्णय झाला की आमच्या एका शिक्षकानं विश्वामध्ये सर्वोत्तम शिक्षक आहे महाराष्ट्रातला हे रणजित डिसलेने सिद्ध करून दाखवलंय. एक रणजित डिसले विश्वातला सर्वोत्तम शिक्षक होतो, हे भारत मातेच्या खऱ्या स्वाभिमानाचं आणि गौरवाचं प्रतीक आहे. अप्रतिम काम केलंय ते एका शिक्षकानं आणि तमाम शिक्षक समाजाला सन्मानाचा अधिष्ठान मिळालेला आहे. मी अभिनंदन करतो आजच्या वेबिनार मध्ये. आज आपण जे वेबिनार आयोजित केलंय आणि सर्व शिक्षकांना मी विनंती करतो की आपणही या पद्धतीचं हे डिजिटल शाळा, ऑनलाईन शिक्षण तुम्ही स्वतः शिका आणि विद्यार्थ्यांना नेतृत्व द्या. मला खात्री आहे की 6वी पासून आपण व्यवसाय शिक्षण सुरू केलंय आता, त्यामुळे कोणी बेकार राहणार नाही आता. त्यामुळे व्यवसाय शिक्षणाला आपण नेतृत्व देऊया. व्यवसाय शिक्षणाचं मूल्यमापनालाही तिथंच नेतृत्व देऊया. गावात सुतार असतात, लोहार असतात, चर्मकार असतात, या सगळे जे व्यावसायिक लोक आहेत, या सगळ्या व्यावसायिक लोकांना जर तुम्ही शाळेत आणलात तर नवे शिक्षक नेमायची गरज नाही. एक तासभर त्यांनी जर छोट्या छोट्या गोष्टी एक वर्षभर शिकवल्या तर प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय शिक्षणाचं नेतृत्व आमच्या शिक्षकांनी दिलं असा अर्थ होईल त्याचा. गावातले हे कारागीर तुम्हाला शाळेत येऊन फ्री शिकवतात, त्यांना पैसे द्यायची गरज नाही. तरी आपण मध्यंतरी राष्ट्रीय आपल्या याच्यामध्ये डीपीपीच्या आणि सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आपण काही 5,000 रुपये देऊन अशा शिक्षकांची नियुक्ती केलेली होती. अजूनही ते काम करतात. पण हे लोक गावातले कारागीर आपल्या विद्यार्थ्यांना फ्री शिकवतात. मला अजूनही आठवतो, मी कलंबरला असताना एक प्रसंग मला आठवतो की आम्ही कापूस वेचायला जायचो. म्हणजे श्रमानुभव देणं, म्हणजे तो काळ खूप जुना, 85चा, 84-85 म्हणजे 30-35 वर्षापूर्वी एक दिवस आम्ही असा काढायचा ज्या दिवशी शाळा बंद आणि दिवसभर कापूस वेचायचा. मी स्वतः कापूस वेचायचा एवढा मोठा. त्या मालकाला मालकाला खूप छान वाटायचं. तो इतरांना पाव किलो देत असेल तर आमच्या विद्यार्थ्यांना 1 किलो कापूस द्यायचा वेचलेला. आणि हे सगळं करून एक 2,000 रुपयाचा कापूस त्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांकडनं वेचला जायचा आणि ते 2,000 शाळेसाठी कुंपण करण्यासाठी. आता पैसा भरपूर येतोय डीपीईपी पासून. मी शिक्षणाधिकारी झालो तेव्हा आम्ही 2,000 रुपये शाळेला द्यायचो, 500 रुपये शिक्षकाला द्यायचो. आता काही भरपूर देतोय, पण तेव्हा काही नसायचं. त्यामुळे रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आम्ही पैसा कमवायचा आणि शाळेला वापरायचा. हे नेतृत्व. एक विद्यार्थी इथं आपल्या एसपी ऑफिसमध्ये आहे, अशोक घोरबाण नावाचा. तो पहिलीला होता, मी गेलो तेव्हा. आणि दुसरा एक आरटीओ आहे, वसंत कोटेवाड नावाचा. ही लेकरं लहान लहान होती पहिल्या वर्गामध्ये. त्या पोराला जो आता इथं डीवायएसपी आहे त्या विद्यार्थ्याला मी पोलिसचा ड्रेस घालायचा. बघा कसं आश्चर्य. हे काही भाकीत कळलं नव्हतं मला. आम्ही दरवर्षी गॅदरिंग घ्यायचो. नेतृत्व द्यायचं तर सगळ्या अंगाने नेतृत्व देता आलं पाहिजे. तर आम्ही दरवर्षी गॅदरिंग घ्यायचो, जे आमच्या डीएलला गॅदरिंग व्हायची. त्या गॅदरिंग मध्ये मी त्याला PSI करायचा नेहमी. तो अजूनही भाषणात सांगतो, बोलायला फार चतुर आहे पोरग ते. वक्तृत्वाची कला अतिशय उत्तम त्याला येते. आणि तो कुठेही गेला की मग आमच्या गुरुजीने आम्हाला शिकवलं असं म्हणतो. त्याला मी पोलिसचा ड्रेस घालून PSI करायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मॅट्रिक पास झाला,
कॉन्स्टेबल म्हणून नोकरी लागली. मला जाऊ का? म्हणलं जा, ताबडतोब जा. मी गुरुजी होतो अगोदर, प्रायमरी टीचर होतो, नंतर मग परीक्षा देऊन शिक्षण अधिकारी झालो. तू जा. त्यानं 5 वर्ष कॉन्स्टेबलची नोकरी केली आणि 6व्या वर्षी एमपीएससीच्या जागा निघाल्या आणि एमपीएससी मध्ये सरळ सिलेक्ट झाला पीएसआय म्हणून. आता डीवायएसपीच्या पदावर रँकवर आहे, एसपी ऑफिस मध्ये आहे. कधीही गेलात तुम्हाला तर शिक्षकांना खूप सन्मान देतो. तो म्हणतो जगात जर मला सगळ्यात मोठं कोण आहे असं विचारलात तर मला शिक्षक मोठे वाटतात, कारण मला माझ्या गुरुजींनी हे सगळं शिकवलंय. मला ते पहिलीला असताना दुसरीला असताना पीएसआय करायचे नाटकामध्ये आणि मी पीएसआय झालो. शिक्षक नेतृत्व जेव्हा करतात तेव्हा त्यांना त्या भविष्याची सूचक पावलं कळतात लेकरांची, विद्यार्थ्यांची. काय दिसते याच्या डोळ्यामध्ये, काय आहे याच्यामध्ये, कुठली प्रतिज्ञा आणि प्रतिभा दडली आहे लेकरामध्ये, तिला कसं उजागर करावं, कसं त्या विद्यार्थ्याला बोलकं करावं, कसं त्याला क्रियाशील करावं, सक्रिय करावं, हे कळायला लागतं. माझ्या प्रिय मित्रांनो, मला खूप छान संधी पहिल्या दिवशीच आंबेकर सर आपण आणि आपल्या सगळ्या वर्ग 1 वर्ग 2 प्राध्यापकांनी मला दिली आहे की खऱ्या अर्थानं सुप्त कलागुणांना वाव देणे. आणि आता सवयच लागून गेली आहे. रोज कुठला तरी जिल्हा एखादा डायट असो, शिक्षण अधिकारी असो, सर ऑनलाईन आहे, घरी बसून बोलता येतं तर काय अडचण आहे, अभ्यास थोड्या बाजूला ठेवा, लेखन बाजूला ठेवा आणि आमच्याशी संवाद साधा. हृदया हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातिले, द्वैत न मिळता केले आपण आयशा अर्जुना. तर एकमेकाचं द्वैतही मोडत नाही. आणि अप्रतिम मी आंबेडकर साहेबांचं खरंच अभिनंदन करतो की आपण खऱ्या अर्थाने एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा आज वेबिनार आयोजित करून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी सुंदर परंपरा निर्माण केली आहे, शिक्षकांना प्रेरणा देण्याची. आणि मॅडम आमच्या मिपाने जे काही आदेश दिले त्याचं लगेच आपण अनुकरण केलेलं आहे. आणि आपल्यासाठी ज्योत्स्नाताई आमची मला 3-4 वेळा खूप वेळा बोलून लाली सर तुम्हाला तर थांबतो, नक्की काळजी करू नको. माझ्या लाडक्या कन्येची ती क्लासमेट आहे, भक्ती नांदेडे, प्रतिभा निकेतनला माध्यमिकला आहे ती. तर या पद्धतीनं नेतृत्व देण्यासंदर्भात आणि मूल्यमापनाचं नेतृत्व करणं काय असतं, एका तासामध्ये मला आपल्याशी 1 तासाचा विषय नाही हा. खरं तर 1 दिवस जरी बोलत बसलो आपण तरी हा विषय संपणारा नाही, इतकं अप्रतिम अशा प्रकारचं. म्हणून केशवसुताची एक ओळ मला आठवते की सतत शिकत राहा, धडपड करत राहा. शिक्षक आहात आपल्यापैकी, आंबेडकर साहेब पाहून पीएचडी झालात, इतर सगळे आपल्यापैकी अर्धे लोक पीएचडी आहेत आपल्यापैकी. मला छान वाटतं जेव्हा एखादा शिक्षक पीएचडी करतो. मी रिटायर झाल्यावर दुसरी पीएचडी केली. मला काय मिळणार आहे तुम्हाला, काय आता इन्क्रिमेंट मिळणार आहे, काय मिळणार आहे, पेन्शन जेवढं आहे तेवढंच मिळणार, काय 17,000 75,000 जेवढं मिळतं पेन्शन त्यात काही फरक पडणार नाही तुम्हाला. मी म्हटलं फरक न पडू देत, पण तुकोबारायांच्या गाथेतलं समाज प्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर जे प्रहार केले तुकोबांनी ते कळण्यासाठी मला. आणि फुकट डिग्री मिळते, अभ्यासाला आम के आम गुटली के दाम, अभ्यासाला अभ्यास होतो, ज्ञानही मिळतं आणि एक चांगली डिग्री मिळते. अप्रतिम असं आंबेडकर थॉट मी अजून करतोय. या कोरोनामुळे 4थं सेमिस्टर थांबलंय माझं. मी असा उत्सुक आहे कधी एकदा नागपूरला जाऊन ती परीक्षा देईल आंबेडकर थॉट. 50-50 पान जेव्हा बाबासाहेबांबद्दल मी लिहितो, अप्रतिम आनंद होतो. मला खूप आनंद वाटतो माझ्या मित्रांनो. म्हणजे एखाद्यानं 1 कोटीचा पुरस्कार दिले इतका आनंद असतो जेव्हा मी परीक्षेचे 4 पेपर देऊन बाहेर येतो. आणि मी संचालक असतानाही MA इन पब्लिक सर्व्हिसेस अविनाश धर्माधिकाऱ्यांच्या ते एका संस्थेचं MA होतं, ते मुक्त विद्यापीठाचं, ती परीक्षा द्यायचा. लोकांना आश्चर्य वाटायचं, काय हा मूर्ख माणूस आहे, काय डायरेक्टर आहे आणि परीक्षा देतोय अजून. पण हा आनंद वेगळा असतो. मी विनंती करतो आमच्या प्रिय शिक्षकांना, अधिकाऱ्यांना आणि आपल्या डायट मधल्या सगळ्या प्राध्यापकांना, डिग्री घेणं चुकू नका. काही फरक, 1-200-400 रुपये जातील, 1000 रुपये फीस जाईल, काय फरक पडतो. पुस्तकं मिळतात आणि वाचायची सवय लागते माणसाला. आणि माणूस सतत क्रियाशील झाला. योग कर्मसु कौशल्यम असं म्हटलंय गीतेमध्ये. योग काय असतो? योग सतत काम करत राहणं, सतत अभ्यास करणं, सतत चिंतन करणं, सतत लेखन करणं, पुस्तकं लिहा, त्यालाच योग म्हणतात. वेगळा योग नाही असं डोळे बंद करून बसलाय कुठेतरी एका डोंगरात जाऊन, त्याला योग नाही म्हणत. सतत काम करणं. आणि कसं काम? कौशल्यपूर्ण काम करणं, याला योग म्हणतात. जसं मी आपल्याला 1 तासापासून बोलतो आहे, आपणही हे सगळं करावं. नवे क्षेत्र नेतृत्वाचे पादाक्रांत करा. योगायोगानं तुम्हाला नेतृत्व आंबेडकर सरांचं खूप चांगले मिळालेलं आहे. उगीच काहीतरी विक्षिप्त नेतृत्व बऱ्याच वेळा मिळतं. दुर्दैवानं आम्ही अनेक वेळा भोगले ते शिक्षक असताना. विक्षिप्त अधिकारी अपमान करतात, उठता बसता शिव्या घालतात, काहीतरी ते मनावर घ्यायचं नाही कोणी काय म्हटलं म्हणून. पण योगायोगाने चांगलं नेतृत्व आंबेडकर सर तुम्हाला देत आहेत. सगळ्यांनी मिळून आपल्यांनी. आपलं डाएट महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम आहे आणि नांदेड जिल्ह्यात सगळ्यात चांगलं आहे. अशा योगायोगाने शिक्षणाधिकारी देखील पॉझिटिव्ह आहेत. मला खूप छान वाटतं की माझा विद्यार्थीच आहे शिक्षणाधिकारी म्हणजे खऱ्या अर्थानं. तर दिग्रसकर सर विद्यार्थी म्हणजे त्यावेळेला मी 95ला युवा आलो, त्यावेळेला ते शिक्षक म्हणून लागले आमच्याकडे. माझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते सहभागी राहायचे. त्यामुळे चांगला युवा मिळाला योगायोगाने, त्यांचं सहकार्य मिळतं. योगायोगाने सीओ देखील अतिशय उत्तम आहेत सध्या मॅडम. त्यामुळे आपण एक उत्तम काम करावं. मला खात्री आहे की आजचं हे नेतृत्व गुण वर्गातल्या अध्यापनाला देण्याचा आणि मूल्यमापनाला देण्याचा जो विचार होता,
छानपैकी मला स्वतःला ते व्यक्त करता आलं आणि माझं ज्ञान अजून परिदृढ झालं एनईपीच्या दृष्टीनं. खूप छान वाटतं एनईपीवर बोलताना. मी पुन्हा एकदा आंबेकर सरांचा आभारी आहे. आपल्या सगळ्यांचंच आभार मानतो आणि ते केशवसुतानं जे म्हटलं होतं, नवे विक्रम करा. आजच्या या संवादाची, आजच्या या ज्ञानाच्या या ज्ञानयात्रेची संगत आपण तशी करूया. प्रातःकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा. रोज काहीतरी नवीन करा. हा जो प्रातःकाल आहे, आजचा दिवस आहे, आजचा सूर्य आहे, हा अतिशय विशाल आहे, चांगला आहे. सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्यावरी नोंदा. स्वतःचं नाव नोंदवा त्यावर. मी जसं म्हणत असतो, स्वतःबद्दल सांगू नये, तो मूर्खपणा आहे खरं तर. पण विद्यापीठामध्ये पहिला मराठीला आलो तेव्हा जो आनंद झाला होता, मला सुवर्ण पदक मिळालं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात. तेव्हा नंतर मी शिक्षणाधिकारी झालो, शिक्षण संचालक झालो राज्याचा, तरीही आनंद नव्हता. पण MA मराठी घरी बसून 8 घंटे शाळा शिकवून, माझी पत्नी चिखलीला होती, मी कलंबरला होतो त्यावेळा. म्हणजे मला त्यावेळेला अपडाऊन करावं लागायचं. चिखलीहून यायचा 1 तास लागायचा. म्हणजे जाणं येणं मला अजिबात आवडत नव्हतं, पण नाईलाज होता. म्हणजे 5 वर्ष हातानं भाकरी करून खाल्या. आता मग लग्न झालंय तर मी चिखलीहून अपडाऊन करायचा. चिखली पण अपडाऊन करत 6 घंटे शाळा करत मी मराठीचा अभ्यास केला आणि मराठीमध्ये गोल्ड मेडल मिळालं. त्यावेळेला आनंद होणारच, कोणालाही आनंद होईल, तुमच्यापैकी सगळ्याला आनंद होईल. का होणार नाही आनंद? आणि म्हणून मी माझ्या प्रिय प्राध्यापक मित्रांना विनंती करतो, कुठलं तरी एखादं छान डिग्री घ्या, काही अडचण नाही. एखादं पुस्तक लिहा छानपैकी. आमच्या भापकर साहेबांच्या पुस्तकाला 1 लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला होता. काल फोन आला भापकर साहेबाचा, अर्धा तास बोलत होते की नांदेडे एक कशी छान चळवळ, कसं नेतृत्व अप्रतिम. मी म्हटलं सर, तुमचं गीत अजूनही खेड्यापाड्यात, वाडी तांड्यात, दर्याखोऱ्यात गुंजत असतं, गुणवत्ता गुणवत्ता. खूप हसले. छान लेखक होते, कवी होते आणि नेतृत्व कसं असावं त्याचं उदाहरण म्हणजे नंदकुमार साहेब आणि भापकर साहेब ही माणसं नेतृत्व दिले माझ्या प्रिय मित्रांनो. म्हणून केशवसूत म्हणतात, प्रातःकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्यावरी नोंदा, बसून का वाढवता मेंदा. नुसतं वजन वाढत राहतं बसलं की. जेवणे, बसणे आणि झोपणे ह्या 2-3 गोष्टी केल्या की मानवी जीवनाचा अद्धपात त्यापेक्षा वेगळा नसतो. निद्रा ही अद्धपाताकडेच नेते. झोपच हवी 4 किंवा 5 तास. 5 तास काढले की 21 तास, 19 तास उरतात. तर त्या 19 तासामध्ये केशवसूत म्हणतात, निज नामे त्यावरी नोंदा, बसून का वाढवता मेंदा, विक्रम काही करा चला तर. काहीतरी विक्रम करा, रोज नवा विक्रम. कधी बोलण्याचा विक्रम करा, कधी लेखनाचा विक्रम करा, कधी उत्तम रीतीने खेळण्याचा विक्रम करा, कधी छान एखादा लेख लिहिण्याचा विक्रम करा, एखादी पदवी घेण्याचा विक्रम करा. पण विक्रमाशिवाय दिवस जाता कामा नये. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन, आणि या पद्धतीने केला की लोक काही टीका करू दे, टीकेला घाबरायचं नाही. टीका तुकोबावर झाली, ज्ञानोबावर झाली, बाबासाहेबांवर झाली, सगळ्यावर टीका होतात. ह्या टीकांना घाबरायचं नाही. टीका करणाऱ्यांना विश्ववंद्य म्हणायचा आणि नमस्कार करायचा. मला खात्री आहे की आजचं मन लावून बोलता आलं मला छान. अगदी 1 तासाच्या वर झालं. असफलता एक चुनौती हे आपल्या आवडीचं हरवंशराय बच्चन त्या ओळी मला रोज प्रेरणा देतात. छान. आता आपलं व्याख्यान झालं की टेबल खुर्ची आहे, मस्त मजा येते दिवसभर अजून वाचण्याचा, आनंद घेण्याचा. आणि डाएटच्या प्राध्यापकाला हे सगळ्यात उत्तम करता येतं बरं का. कारण दररोजच काही ट्रेनिंग नसतात. त्यामुळे जे काय आपलं चेंबर असेल, टेबल खुर्ची असेल, पुस्तकाचा ढीक ठेवायचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहणे, सतत लेखत राहणे. काय डिग्र्या घेतल्या होत्या आपण, कसपटासारखे आहोत त्यांच्या समोर, बाबासाहेबांच्या समोर. पण बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व, जेव्हा MA आंबेडकर थॉट हा विषय मी MA केला नागपूर विद्यापीठामध्ये रिटायर झाल्यावर, तेव्हा मला कळायला लागलं की वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळायला लागली बाबासाहेबांची, जे कधी माहित नव्हतं. अशाही पुस्तकातनं छान 10-20 पुस्तकं वाचावी लागतात. त्यासाठी उत्तम रीतीने अशा प्रकारे ज्ञानाची सुंदर संहिता म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, मी आभार व्यक्त करतो आमच्या सरांचं की आपण आज पहिलाच दिवस मला उद्घाटनाची संधी दिली या वेबिनारची. आणि संबंध शिक्षक आणि महाराष्ट्राला हे ऐकू जाते, महाराष्ट्रातले शेकडो शिक्षक नक्कीच ऐकत असणार आणि निर्धार करणार की आम्ही वर्गातलं शिक्षक असतील तर वर्गाला उत्तम नेतृत्व देऊ आणि मूल्यमापन तितक्यात करत जाऊ रोजच्या रोज. केंद्र प्रमुख असतील तर मी माझ्या केंद्राला न्याय देईन, विस्तार अधिकारी असेल तर माझ्या बीटला मी नेतृत्व देईन, उत्तम नेतृत्व देईन, माझ्या शिक्षकांचा सन्मान करीन आणि विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या मूल्यमापनाची एक नवी संहिता वर्गातल्या वर्गात कशी निर्माण करता येते हे मी पाहीन. बीओनी तालुक्याला आणि युओनी आणि डाएटच्या प्राचार्यांनी जिल्ह्याला उत्तम नेतृत्व द्यावं. असफलता जरी आली थोडीशी कधी, पण तरी 100% यश नक्की मिळत असतं. असफलता मला आवडणाऱ्या गोष्टीनं मी आजच्या विचाराला पूर्णविराम देतो.